सुस्वागतम. सर्वात आधी विद्यार्थी, पालक आणि विशाल सर यांचं मी आपल्या करिअर मार्गदर्शन या कार्यक्रमामध्ये आपल्या एज्युरिक हब याच्या वतीने स्वागत करते. आपल्या पालकांना प्रत्येक वेळेला मुलं 10वीला गेली की पुढचा प्रश्न पडतो की आता काय करायचं, 10वी नंतर काय, असा प्रश्न प्रत्येक पालकांपुढे उभा असतो. म्हणून मग या प्रश्नाचं उत्तर घेऊन आम्ही एज्युरिक हब म्हणजेच आपलं एज्युकेशनल रिक्वायरमेंट हबच्या वतीने मी संचालिका आपल्यासाठी एक करिअर मार्गदर्शन घेऊन येत आहे. मी आशा करते की तुम्हा सर्वांना या मार्गदर्शनातून आपल्याला काही फायदा होईल आणि त्यातून आपल्याला काहीतरी मार्ग सापडेल, नक्कीच सापडेल. म्हणून मी आपल्या या कार्यक्रमामध्ये मार्गदर्शन करणार आहे श्री विशाल कदम सर. हे टॅग या संस्थेचे काउन्सिलर आणि ट्रेनर आहेत आणि त्यांचं मान्यताप्राप्त ही संस्था आहे त्यांची, आणि ते यात आता तुम्हाला मार्गदर्शन करणार आहेत. विशाल सर. हॅलो. हां सर. Morning everybody. हां स्टार्ट. Good morning everybody. Thank you madam for the introduction. आजचा आपला जो विषय आहे 10वी नंतर काय, व्हॉट आफ्टर 10th. सर्व पालकांनाही मी एक रिक्वेस्ट करतो की जे काही आपण डिस्कस करतोय आजच्या सेमिनार या वेबिनार मध्ये, या सर्वांची योग्य प्रकारे नोंद घ्यावी आणि याचं मुलांच्या फ्युचरसाठी उत्तम असा उपयोग होणार आहे याची आम्हाला खात्री आहे. आणि संस्थेतर्फे ही काही मुलांना जे मार्गदर्शन करायचा जो आपण प्लॅन केला आहे याचा उपयोग मुलांना आयुष्यभर होणार आहे याची तुम्ही खात्री घ्यावी. Am I audible to everybody? Just put a yes or no in the chat box. Am I audible? Madam, माझा आवाज येतोय का व्यवस्थित? हॅलो 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 सर. हा येतोय आवाज, क्लिअर येतोय ना? ठीक हो आहे. हो. ओके. Can you see the slides? Slides are clear to everybody. Madam, can you confirm please? Hello. You can type in the chat box. तुम्ही chat box मध्ये टाइप करू शकता. तुम्हाला मिळतंय का मेसेज? Okay. Good. Yeah, thank you everybody. Thank you for the confirmation. Okay. When we start this presentation, let us understand that you are your own creator. मराठीत आपण म्हणतो तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार. This applies to everyone, and whatever you put in, whatever input you put, you'll get that output. आणि हेच आपल्याला हे जे इनपुट आहे 10वी नंतर, म्हणजे हा 10वी नंतरचा जो वेळ असतो हा चेंजिंग टाइम असतो किंवा टर्निंग पॉइंट असतो प्रत्येक विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये. आणि पालकांनाही तेवढीच त्याची उत्सुकता असते की माझ्या मुलाने किंवा मुलीने चांगलं काहीतरी करावं. पण चांगलं करावं म्हणजे नक्की काय करावं हा मोठा प्रश्न असतो, आणि त्याकरता आपण आजचा वेबिनार घेत आहोत. आणि ह्या वेबिनार मध्ये आपण मुलांना योग्य ते मार्गदर्शन करणार आहोत. यातला 10वी नंतर काय हा प्रश्न आज नाही, हा वर्ष चालत आलेला आहे आणि मुलं कन्फ्यूज असतात. तर हे कन्फ्युजन जर तुला प्रश्न विचारला मी की 10वी नंतर काय, तर तुमच्या मनात किती गोष्टी असणार आहेत आणि किती लोक फोकस्ड आहेत. बरेच जणांचं असं असतं की रिझल्ट येऊ द्या मग बघूया. मी माझ्या मित्राशी बोललोय, मग तो मित्र सांगणार आहे मला, किंवा माझा मित्र जे करेल ते मी करेल, किंवा माझी मैत्रीण जे करेल ते मी करेल, किंवा माझ्या काकाचा मुलगा आहे तो काही करतोय, तर मामाचा मुलगा आहे तो काही करतोय. अशा बऱ्याचशा गोष्टी आपल्या मनात असतात. आणि अल्टिमेटली होतं काय की आपण कन्फ्यूज असतो. मग आपल्याला कन्फ्यूज झाल्यानंतर कळत नसतं की काय करायचं. मग आपण रिझल्टची वाट बघतो, पर्सेंटेज प्रमाणे डिसाईड होतो की आपण काय करायचं.
मग जेव्हा पर्सेंटेजवर डिपेंड असतं तर मग आपण समजा आपल्याला 90% जरी मिळाले, 90% मिळाल्यानंतर सुद्धा बहुतेक आपल्याला सायन्स हा विषय घ्यायची आवश्यकता नसते, पण आपण घेतो कारण आपल्याला ऍडमिशन मिळालं असतं कॉलेजला. मग त्यात आपण विचार करत नाही की ह्या गोष्टीचा काय स्कोप आहे, कसं कुठपर्यंत जाईल आपल्याला घेऊन, हे काही माहित नसतं. ते आपण पुढच्या साईडमध्ये बघणार आहोत डिटेलमध्ये. आणि जेव्हा आपल्याला हे सर्व प्रश्न असतात किंवा मी आता व्हेकेशन मध्ये आहे, मला बघू, मला एन्जॉय करू द्या, किंवा मी सायन्सच घेणार आहे कारण माझा मित्र घेतोय, किंवा माझे पॅरेंट्स म्हणतात की मला इंजिनियर बनायचंय, असे बरेचसे आपण फॉलो करत असतो काही गोष्टी, पण कुठेही आपल्या मनात काय चाललंय हे माहित नसतं. मग ते माहित करण्यासाठी काय करावं लागतं हे आपल्या पुढच्या स्लाइड पाहिल्यानंतर आपल्याला क्लिअर होईल. आता सर्वांनाच माहिती आहे, प्रत्येक पालकांना माहिती आहे की बाबा 10वी नंतर काय. तर आपल्या आपल्या भारतामध्ये वी हॅव 4 ऑप्शन्स. इधर यू गो फॉर डिप्लोमा, इधर यू गो फॉर सायन्स, कॉमर्स, आर्ट्स अँड ह्युमॅनिटीज. नाउ व्हेन यू ह्युमॅनिटीज म्हणजे एक फिलॉन्थ्रॉपिक ऍक्टिव्हिटी आहे त्याच्यामध्ये, आपण तेवढं डिस्कस करूया. आता डिप्लोमा मध्ये किती सारे प्रकार आहेत. जे डिप्लोमा केल्यानंतर बरेचसे इंजिनिअरिंगचे फील्ड सुद्धा ओपन होतात आणि बऱ्याच लोकांना डिप्लोमा केल्यानंतर जॉब सुद्धा लागतो. मग जेव्हा आपण हा डिप्लोमा करत असतो तेव्हा आपला फोकस काय असायला हवा किंवा आपण का डिप्लोमा करावा हे माहिती असणं आवश्यक आहे. मग जेव्हा मी समजा डिप्लोमा सिव्हिलचा करतोय तर मला पुढे सिव्हिलला बीई करता येईल की नाही, त्यासाठी किती मार्क लागतात याची सुद्धा आपल्याला कल्पना हवी असते. त्याच प्रकारे जेव्हा मी सायन्स हा विषय घेतो तर सायन्स विषयामध्ये किती वेगवेगळे डायरेक्शन्स आहेत, किती व्हर्टिकल्स आहेत. म्हणजे अगोदर जेव्हा 20 वर्षापूर्वी म्हणाल तर फक्त सायन्स नंतर बीएससी करायचंय, कॉमर्स नंतर बीकॉम करायचंय आणि आर्ट्स नंतर बीए करायचंय, एवढंच माहिती होतं. मग आर्ट्स मध्ये किती स्पेशलायझेशन आहे, हिस्ट्री आहे, जॉग्राफी आहे, इकॉनॉमिक्स आहे, पॉलिटिकल सायन्स आहे, सायकोलॉजी आहे, सोशियोलॉजी आहे, हे कोणी जास्त लक्षात ठेवत नव्हतं. फक्त कम्प्लीट करायचं, ग्रॅज्युएशन, नोकरीला लागायचंय, एवढंच काम होतं. पण आता आजच्या काळामध्ये इट इज so much vast field. म्हणजे you can say that it is a big ocean. Career is a big ocean, and when I say ocean I literally mean it. And in that this ocean there is a lot of hurdles. There are a lot of hurdles, and these hurdles are nothing but various options available. Choosing those hurdles, which is the best thing that I can do, and overcoming that hurdle is a big challenge for parents, at the same time for the students. So when I say it's a challenge for parents, means because parents are normally interested in seeing their child reaching good heights, but in that case they forget the interest of a child, whether he or she is really interested into it. Means when I do counseling to students, I see that parents go the doctors and they expect that their child or their ward to be doctor. Unfortunately, the child is more interested into art or might be into some other field which is not related to science because his reasoning is less. पण जेव्हा एखाद्या विद्यार्थ्याचं रिझनिंग कमी असतं तेव्हा त्यांनी काय करायला हवं, एखाद्याचं न्यूमरिकल जास्त असतं ते काय करायला हवं, आपण ते पुढे बघूया पुढच्या स्लाइड मध्ये की न्यूमरिकल आणि रिझनिंग काय काय आहे म्हणून. तर ह्या सर्व ऑप्शन असताना माझ्या मुलांनी काय करावं हे पेरेंट ठरवतात किंवा तो मुलगा ठरवतो यातली कुठली पद्धत चांगली आहे आणि याच्यामध्ये आपण बाहेर चालू असलेल्या कुठल्या गोष्टीचा विचार करतो. म्हणजे ऍक्च्युअली योर स्किल सेट इज रिक्वायर्ड आउटसाइड और नॉट. आपका स्किल सेट जो है वो बाहर रिक्वायर्ड है या नहीं है, और हमने जो कोर्स लिया हुआ है उसका स्कोप कहाँ तक है, वो हमें कहाँ तक लेके जाएगा, ये सोच के हमको करियर चॉइस करना है, ना कि सिर्फ परसेंटेज पे. ये मैं बोलना चाह रहा हूँ. और आप सबको ये ध्यान में रखना है कि जब मेरे परसेंटेज अच्छे हैं मतलब मैं साइंस ही लेना है, दिस इज टोटल रॉन्ग थॉट. दिस शुड जेल विथ योर इंटरेस्ट. और यही चीज हम लोग आगे वाले स्लाइड में क्लियर करेंगे कि ये इंटरेस्ट जानना कैसे है, हाउ टू अंडरस्टैंड योर इंटरेस्ट. सो व्हेन वी से अबाउट आर्ट्स, व्हाट आर द वर्टिकल्स इनटू इट. जैसे मैंने बताया पॉलिटिकल साइंस है, तो पॉलिटिकल साइंस आपको कहाँ लेके जाएगा. आर्ट्स 11th-12th करने के बाद में कौन से टॉपिक हमको चूज करना है आगे, ये हमको 11th आर्ट्स में ऍडमिशन लेके सोचना है. जेव्हा मी कॉमर्स घेतो तो कॉमर्स घेताना मैंने टेक माय कॉमर्स, मला हे लक्षात ठेवायचंय की माझी बुद्धिमत्ता किती आहे आणि मी
कॉमर्स घेताना सीए करणार आहे की प्लेन बीकॉम करणार आहे, किंवा FY झाल्यानंतर मी अकाउंटिंग करणार आहे, बँकिंग करणार आहे, की BMS करणार आहे, की BMM करणार आहे. हे वेगवेगळे वर्टिकल आहेत. आणि बऱ्याचशा पालकांना आणि विद्यार्थ्यांना माहित नसतं की BMM कॅन बी डन बाय ऑल द फील्ड्स. एनीवन कॅन जॉईन BMM. म्हणजे एक आर्ट्सचा विद्यार्थी पण BM करू शकतो. या सर्व गोष्टी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. मग त्याप्रमाणे आपण 11वीतच ऍडमिशन घ्यायचं, आर्ट्स मध्ये किंवा कॉमर्स मध्ये किंवा सायन्स मध्ये. तर हे झालं कॉमर्स मध्ये. आता बँकिंग हा एक मोठा विषय झालाय, इन्शुरन्स मोठा विषय झालाय, BMM मास मीडिया एक विषय चांगला झालाय, बॅचलर इन मॅनेजमेंट स्टडीज चांगला झालाय. म्हणजे हे जे 4 विषय आहेत हे कॉमर्सचे स्पेशलाइज विषय आहेत. याच्या व्यतिरिक्त फिनान्स मॅनेजमेंट एक विषय आहे. याने मुलांना फोकस क्लिअर असतो की FI मध्येच, की बाबा मला कॉमर्स घेतल्यानंतर बँकिंग करायचं, एखाद्याला बँकमध्ये नोकरी करायची आहे हे त्याला ठरवलं, त्यामध्ये मला बँकेत जी नोकरी आवडते, मग त्याकरता मला FI मध्ये बँकिंगच घेणं गरजेचं आहे. पण त्यासाठी तुम्हाला कॉमर्स घेणं गरजेचं आहे. कारण जेव्हा मी सायन्स घेतो तर मला सायन्स नंतर 12वी नंतर टॉपिक बदलायचा असेल तर मला आर्ट्स आणि कॉमर्स ओपन असतो. पण जेव्हा मी कॉमर्स घेतो तेव्हा मला सायन्स ओपन नसतं, मला आर्ट्स ओपन असतं. पण जेव्हा मी आर्ट्स घेतो त्यावेळेस मला फक्त आर्ट्स मध्येच करिअर करायचं असतं. मग करिअर मध्ये मी जर्नलिझम करू शकतो, मोठा वर्टिकल आहे. या सर्व गोष्टी पालकांनी अगोदरच लक्षात ठेवायला हव्या की या सर्व ऑप्शन्स मला पाहिजे, मला माहिती असायला हवं, जेणेकरून मी माझ्या मुलाला योग्य ते मार्गदर्शन करेन, मुलाला किंवा मुलीला योग्य मार्गदर्शन करेन. मग जेव्हा कॉमर्स घेतला मी, तर कॉमर्स मध्ये ICW एक आहे, CA आहे, मग तुम्हाला त्याच्यामध्ये अजून ऑप्शन आहे, CS चा ऑप्शन आहे, जेणेकरून तुम्ही कंपनी सेक्रेटरी करू शकता. आणि लॉचा ऑप्शन तर सर्वांना जो पण आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही CS आणि लॉ करता तेव्हा तुमचं जो रेझ्युमला वेटेज असतो किंवा तुमच्या नॉलेजला जो वेटेज असतो तो भरपूर असतो, विच विल गिव्ह यू व्हेरी गुड स्केल ऑफ युअर करिअर. इट इज नॉट जस्ट कॉमर्स. इन कॉमर्स देर आर मल्टिपल वर्टिकल्स. मग 10वीत जेव्हा मी डिसाईड करून मला कॉमर्स घ्यायचं, तर मला तेव्हाच लक्षात असलं पाहिजे की मला काय करायचंय. CA करायचंय, मला कॉमर्सचा जो बेस आहे चांगला, फाउंडेशन चांगला करायचा आहे. मग CPT द्यायची, IPCC करायचंय, या सर्व गोष्टी तुम्हाला माहिती असायला हव्या, जेणेकरून तुमचा फोकस क्लिअर होईल आणि लवकरात लवकर तुम्ही लाईफ मध्ये सेटल व्हा. असं नाही की बीकॉम करून थांबेल, मग नंतर मी CA ची एंट्रन्स देणार आणि मग नंतर बाकीच्या गोष्टी करणार, तोपर्यंत तुम्ही 25-26 वर्षाचा व्हाल. आणि जर तुम्ही 10वीलाच क्लिअर करता, तुम्हाला काय करायचं, तुमचं TY पर्यंत सर्व फोकस क्लिअर असतं. आता सध्या रिसेंटली म्हणजे काही वर्षापूर्वी माझा विद्यार्थी एक आहे, तो 21व्या वर्षी CA झाला. म्हणजे जर फोकस चांगला असेल तर तुम्ही चांगलं करिअर करू शकता, आणि हे तुम्ही प्रत्येक विद्यार्थ्याने आणि पालकांना लक्षात ठेवायला हवं. तर हे झालं कॉमर्स. मग आता जेव्हा आपण सायन्स म्हणतो, तर सायन्स पण एक मोठं समुद्र आहे. पण हे समुद्र इंजिनियर आणि डॉक्टरच्या पलीकडचं आहे. म्हणजे बरेचशा मुलांना, विद्यार्थ्यांना किंवा पालकांना हेच माहिती असतं की सायन्स घेऊन डॉक्टर किंवा इंजिनियर व्हावं. पण प्रत्येक विद्यार्थ्याचं तेवढं कॅपॅसिटी नसते की ते झेपणार. फक्त मार्क मिळवायचं नसतं, पण तो जो करिक्युलम आहे, म्हणजे जसं तुम्ही मला MBBS पुढे करायचं आहे तर आपल्याला 6.5 वर्ष टाकायचे आहेत. इंजिनिअरिंग कडे तुम्हाला सेमिस्टर्स बरेचसे क्लिअर करायचे, त्यामध्ये पहिली सेमिस्टर बहुतेक लोकांना टफ जाते. या सर्व गोष्टी लक्षात ठेवून आपण आपल्याला करिअर चूज करायचं आहे. सायन्स जर घेतलं मी, तर सायन्स मध्ये काय ऑप्शन आहे? सायन्स मध्ये ऑप्शन्स भरपूर आहे. म्हणजे जर तुम्ही फक्त इंजिनिअरिंग म्हटलात तर इंजिनिअरिंग मध्ये 25-30च्या वरती ऑप्शन्स आहेत, सेम विथ मेडिकल. पण याच्या व्यतिरिक्त काय ऑप्शन्स आहेत? तर पॅरामेडिकल. तर पॅरामेडिकल म्हणजे एक्झॅक्टली काय आहे? म्हणजे रेडिओलॉजी झालं त्याच्यामध्ये, पॅथॉलॉजी आलं त्याच्यामध्ये, असे भरपूर असे ऑप्शन आहेत. म्हणजे एखाद्याचं जर समजा काही मिस झालं, काय पर्सेंटेजनी किंवा मेरिट प्रमाणे त्याचा MBBS ला, BMS ला, होमिओपॅथीला नंबर लागत नाहीये, तर मग त्या पालकांनी हे लक्षात ठेवायला हवं की आपल्याला पॅरामेडिकल हा सेगमेंट ओपन आहे. आणि जेव्हा पॅरामेडिकल हा सेगमेंट ओपन असतो तर त्याच्यामध्ये आपल्यात एवढे साऱ्या गोष्टी आहेत की जेणेकरून तुमचा मुलगा किंवा मुलगी बऱ्यापैकी डॉक्टरच्या लेवलचीच कामं करतात. आणि तो अगदी इम्पॉर्टंट रोल असतो, कारण त्यांच्या रिपोर्टवरची डॉक्टर आपल्याला ट्रीटमेंट करतात. त्यामुळे त्यांची बुद्धिमत्ता ही तेवढीच चांगली असायला लागते. आणि जर त्यांना तो कोर्स जरी मिळतोय, तो सुद्धा चांगला कोर्स आहे. आणि आजच्या जमान्यात तर इव्हन युअर फिजिओथेरपी इज कमिंग अप गुड. म्हणजे जिथे स्पोर्ट्सचे मॅरेथॉन होत आहेत किंवा सायकलिंग होत आहेत किंवा बऱ्याचशा ऍक्टिव्हिटी होत आहेत, कबड्डीचे लीग्स होत आहेत, IPL होत आहेत, या जमान्यामध्ये तर फिजिओथेरपीचा फार मोठा डिमांड झालाय.
मग पालकांनी तो पण लक्षात ठेवायचा की हा स्कोप पण चांगला आहे, त्यात बऱ्याच ग्रोथ होऊ शकते. तर ह्या सर्व गोष्टी आपल्याला सायन्स मध्ये असतात. आणि जेव्हा आपण सायन्स घेतो तर प्लेन समजा बाय चान्स समजा आपल्याला बीएससी घ्यायची आहे, बीएससी करावं लागेल, तर बीएससी मध्ये पण आजकाल बरेच व्हर्टिकल आहे. मग ते बीएससी केल्यानंतर प्लेन बीएससी करून सुद्धा काही मुलं चांगले फ्लरिश झालेत. दॅट इज युअर इंटरेस्ट. ह्या सर्व गोष्टी आपण लक्षात ठेवायच्या पालकांनी सुद्धा, की हे जरी 4 छोटे गोष्टी वाटल्या किंवा नॉर्मल वाटलं की आर्ट, सायन्स, कॉमर्स आणि डिप्लोमा, तर डिप्लोमा मध्ये सुद्धा बरेचसे ऑप्शन्स आहेत. आपण त्याच्याबद्दल नंतर बोलूया, ज्यामध्ये डिप्लोमाचे ऑप्शन्स काय. मी एक स्लाइड तुमच्यानंतर शेअर करेल, त्याच्यामध्ये आपल्याला बऱ्याचशे डिप्लोमाचे ऑप्शन्सही कळतील काय काय आहेत. ओके. आता हे जर समजा आपण करत नाहीये, म्हणजे हे म्हणजे डिप्लोमा सायन्स, तर मग आपल्याला एक सिंपल ऑप्शन ओपन आहे. आणि मला 100% खात्री आहे की प्रत्येक पालकाला आणि मुलांना आवडणार नाही की हे सोपं काही काम करतील आपले मुलं, आणि मुलांनाही असं नाही करू ही आमची स्वतःची इच्छा आहे. पण फक्त मी स्लाइड मुद्दाम टाकली आहे की जर समजा एखादा विद्यार्थी सिरियस नसेल अभ्यासामध्ये किंवा करिअर ओरिएंटेड, तर त्याला ही ऑप्शन ओपन आहे. एखाद्या गॅरेज मध्ये काम करायचंय, यू हॅव टू वर्क इन सम गॅरेज, यू हॅव टू वर्क इन सम किराणा स्टोर, यू हॅव टू वर्क ॲज अ सेल्स पर्सन इन सम शोरूम, आणि असं भरपूर काम आहे आणि ते काम करायला चालू करायचं. पण जर तुम्ही बघाल तर तुम्ही हे केल्यानंतर कुठे पोहोचाल. मी हे म्हणत नाही की हे काम वाईट आहे किंवा चांगलं आहे. मी हे म्हणतोय की जेव्हा आपण अभ्यासावर दुर्लक्ष करतो, त्यावेळेला आपल्याला तेव्हा आपल्याला असे सगळे ऑप्शन असतात जेणेकरून आपल्याला एक रफ प्रवास करावा लागतो लाईफ मध्ये, आणि तो प्रवास टाळावा म्हणून तुम्हाला ही सर्व ऑप्शन्स करणं आवश्यकतेचं आहे. जेणेकरून तुम्हाला डिप्लोमा चांगला करायचा आहे, सायन्स मध्ये ऍडमिशन घ्यायचंय, कॉमर्स मध्ये घ्यायचंय आणि आर्ट्स मध्ये घ्यायचंय, जेणेकरून तुमचं करिअर चांगलं होईल आणि तुम्हाला काहीतरी एक दिशा दिसेल. अँड दॅट डायरेक्शन इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट इन लाईफ, अँड एव्हरीबडी शुड अंडरस्टँड दॅट दिस डायरेक्शन प्लेज अ वायटल रोल. म्हणजे पालक जेव्हा सांगतात की तू अभ्यास कर, तेव्हा त्यांचा इंटेन्शन तुम्हाला त्रास द्यायचा नसतो किंवा तुम्हाला हे सांगायचं नसतं किंवा फक्त अभ्यासच कर. त्यांना हे म्हणायचं असतं की पुढे जाऊन तुला त्रास होऊ नये म्हणून आज थोडी मेहनत कर. आपली पहिली स्लाइड होती, व्हॉट एव्हर यू सो इज व्हॉट यू रीप. जे काही तुम्ही टाका, इनपुट असेल तेच आउटपुट येणार आहे. तुम्ही जर मेहनत केली तर तुम्हाला चांगले फळ येणार आहे, नाहीतर तुम्हाला मग गॅरेजमध्ये काम करावं लागेल किंवा काहीतरी हमालीचं काम करावं लागेल किंवा कुरिअर बॉयचं काम करावं लागेल किंवा आणखी काही काम करावं लागेल, जेणेकरून तुम्हाला त्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट राहणार नाही. फक्त पैसे कमवायचे, दैनंदिन दिवस घालवायचा हे तुमचा उद्देश असणार आहे. तर असं करू नये म्हणून मी मुद्दाम स्लाइड टाकली आहे. आणि सर्व विद्यार्थ्यांना लक्षात ठेवा की अभ्यासाशिवाय काही पर्याय नसतो. चांगला अभ्यास कराल तर कुठे चांगलं व्हाल, हे लक्षात घ्या. आणि आता ही जी ऑप्शन्स आहेत, जसं मी म्हटलं की सायन्स आणि इंजिनिअरिंग मध्ये 25च्या वरची ऑप्शन आहेत. तर कुठली कुठली ऑप्शन आहेत? इंजिनिअरिंग मध्ये 35 कोर ब्रांचेस आहेत, मेडिकल मध्ये 25 कोर ब्रांचेस आहेत. म्हणजे विचार करा तुम्ही किती मोठा स्कोप आहे. जर तुम्ही फक्त अभ्यास चांगला केला तर तुम्ही कुठे पोहोचू शकता, आणि तुम्ही अभ्यास नाही केला तर कुठे जाणार, हे तुम्हीच विचार करायचा आहे ऍज अ विद्यार्थी. ओके. यात बघा मी जसं सांगितल्याप्रमाणे इथे रेडिओलॉजिस्ट, लॅबोरेटरी, सायकोथेरपी हे सर्व वेगवेगळे कोर्सेस इथे अवेलेबल आहेत. आणि अजून एक गोष्ट आहे, एक चांगला करिअर आहे तो म्हणजे आर्किटेक्चर. आर्किटेक्ट करणं हे सर्वांना पॉसिबल नसतं, कारण त्याला काही वेगळे स्किल लागते. देयर आर सर्टन स्किल्स, त्याला आपण इंग्लिशमध्ये स्पेशल स्किल म्हणतो, SPATIAL, स्पेशल स्किल म्हणतो. त्या स्किल्स ज्या मुलांकडे असेल आणि ज्यांचं न्यूमरिकल ॲबिलिटी चांगली असेल, द स्टुडंट्स विथ गुड न्यूमरिकल ॲबिलिटी अँड द स्टुडंट्स विथ गुड स्पेशल स्किल्स कॅन गो फॉर आर्किटेक्चर, कारण त्यांचं व्हिज्युअलायझेशन हे चांगलं असतं बाकीच्या विद्यार्थ्यांपेक्षा. मग त्याच्याकरता समजा तुम्ही जर आर्ट्स मध्येही असाल, तुम्ही सायन्स मध्ये असाल, कॉमर्स मध्ये असाल आणि तुमचे स्पेशल स्किल्स चांगले आहेत, तुम्हाला 12वीत कळालं, तर तुम्ही हा ऑप्शन सुद्धा घेऊ शकता. तर हे एक फार इम्पॉर्टंट गोष्ट आहे तुम्हाला लक्षात घेण्याकरता की आर्किटेक्ट इज अ व्हेरी लुक्रेटिव्ह फील्ड. म्हणजे एखादी बिल्डिंग जेव्हा बनते तर त्याचं पूर्ण जे वर्क आहे हे तुमच्या बोलण्याप्रमाणे झालेलं असतं, आणि हे फार मोठं कार्य आहे. आणि मोठ्या मोठ्या कंट्रीजमध्ये इंडियन आर्किटेक्टला एवढं डिमांड आहे की नॉर्मल आपण जसं डॉक्टर इंजिनियरच्या मागे धावतो त्याच्यामध्ये जास्त तिकडे स्कोप आहे, इव्हन इंडियामध्ये. कारण इंडिया पण आता भरपूर डेव्हलप होत आहे. तर आर्किटेक्ट इज डुईंग अ व्हेरी गुड, कॅन बी अ व्हेरी गुड करिअर फॉर द स्टुडंट्स टुडे.
but provided you are visually fantastic, when you can visualize certain thing, तुमच्या डोक्यामध्ये 3D माइंड काहीतरी क्रिएट होतं किंवा तुमच्या मनामध्ये एक पिक्चर क्रिएट होतं, तरच तुम्ही या करिअरला जावं. आणि हे जेव्हा तुम्ही करिअर कराल त्यावेळेस तुम्हाला कळेल की या करिअरचा स्कोप किती मोठा आहे. आणि याच्या व्यतिरिक्त जसं आपण म्हणतो की मर्चंट नेव्ही हा एक चांगला लुक्रेटिव्ह बिझनेस आहे. बिझनेस म्हणण्यापेक्षा जॉब आहे, ज्यामध्ये मुलांना विद्यार्थ्यांना इंटरेस्ट असेल त्यांनी तोही अवश्य घ्यावा आणि त्यामध्ये स्कोप भरपूर म्हणजे भरपूर आहे. स्टॅटिस्टिक्स पण एक मोठं करिअर आहे आजच्या दिवसामध्ये, कारण प्रत्येक गोष्ट आपण जी करतो त्याचं काहीतरी अनालिसिस करावं लागतं आणि स्टॅटिस्टिक्सचा त्यामुळे रोल वाढलेला आहे. म्हणजे सर्व्हे करायचा असू द्या किंवा आणखी काही करायचं असू द्या, त्यामध्ये स्टॅटिस्टिक्स प्लेज अ व्हेरी वायटल रोल. तर ही गोष्ट तुम्ही सर्वांनी लक्षात घ्या की करिअर इन सायन्स हॅज गॉट मल्टिपल ऑप्शन, नॉट जस्ट मेडिकल, दॅट इज डॉक्टर और इंजिनियर. Okay, I hope I am reaching everybody. Please, if you are getting it right, please say yes in a chat box, and so that I can go ahead and तुमचं इंटरॅक्शन चालू आहे हे मला कळेल, तुम्ही ऐकतात व्यवस्थित हे सुद्धा मला कळेल. तर प्लीज चॅट बॉक्स मध्ये येस म्हणून टाईप करा किंवा येस, व्हेरी गुड, थँक्यू सो मच. ओके, गुड, थँक्यू, दॅट्स नाईस. ओके, आपण आता पुढे जाऊया पुढच्या स्लाइड मध्ये. याच्यामध्ये परत तुमचं कॉमर्सचं काही करिअर दिसत आहे याच्यामध्ये. आता कॉमर्स मध्ये आजच्या तारखेला कॉम्पिटिशन भरपूर झाली आहे. म्हणजे मुंबईमध्ये काही कॉलेज असे आहेत जे 90% कॉमर्सला क्लोज करतात. म्हणजे एकेकाळी जेव्हा मुलांना भरती केलं जायचं, एक मी 95-96 ची गोष्ट सांगतोय, 93-94 ची, त्यावेळेस मुलांना काय कॉमर्स करा किंवा आर्ट्स करा असं असायचं. पण आज तसं राहिलेलं नाही. टुडे कॉमर्स इज व्हेरी लुक्रेटिव्ह फील्ड अँड इट इज गोइंग टू टेक यू टू अ ग्रेटर हाइट्स. why it is going to take a greater heights? कारण इम्पोर्ट एक्सपोर्ट यासाठी फार मोठा रोल प्ले करतो. ऍट द सेम टाइम आपल्या देशाची इकॉनॉमिक पोझिशन ग्रो होत चालली आहे. म्हणजे आजचं कोरोनाचं गोष्ट वगळता इंडिया इज अ हायली डेव्हलपिंग नेशन. म्हणजे इंडिया म्हणजे आज जर तुम्ही बघाल कोरोनाच्या काळात सुद्धा आपण जे मेडिसिन बनवतोय त्याला इंटरनॅशनल रिकग्निशन मिळतंय आणि बऱ्याचशा गोष्टी आपल्या तिकडे जात आहेत. म्हणजे ही आपल्यासाठी एक व्हेरी गुड न्यूज for all of us, because our existence is seen globally. म्हणजे जे प्रगत राष्ट्र आहेत अमेरिका सारखे, रशिया सारखे, युके सारखे, हे सर्व सुद्धा या कोरोनामुळे हातबंद झाले. पण भारताचं जे काम चाललंय कोरोनासाठी हे अगदी इम्पॉर्टंट रित्या चालू आहे आणि याची दखल आंतरराष्ट्रीय पातळीवर घेतली जाते. इट इज व्हेरी गुड फॉर अस. Now when we are saying about commerce, कॉमर्स एक नॉर्मल डेफिनेशन सर्वीकडे सर्वांना माहिती असेल की कॉमर्स इज ट्रेड प्लस एड्स टू ट्रेड. पण ह्या ट्रेड करण्याकरता किती गोष्टी लागतात आणि किती गोष्टीची हेल्प लागते, म्हणजे एड्स टू ट्रेड. जेव्हा एवढ्या गोष्टी आहेत कॉमर्समध्ये तर विचार करा त्यात स्कोप किती मोठा आहे. आणि आपल्याकडे तर प्रत्येक गली मोहल्ल्यामध्ये छोटे मोठे दुकानं आहेत, उद्योजक आहेत, आपल्याकडे मोठे मोठे इंडस्ट्रियलिस्ट आहेत. म्हणजे त्या एसएमई किंवा प्रॉपरेटरशिप पासून एसएमई, एमएसएमई आणि एवढे मोठे गोष्टी आहेत आपल्याकडे. तर कुठेही आपण कॉमर्स शिवाय काही करू शकत नाही. मग तो नॉर्मल अकाउंटंटचा जॉब असू द्या किंवा टॅली ऑपरेटरचा जॉब असू द्या किंवा आणखी काही जॉब असू द्या किंवा तुम्हाला ऑडिटिंगचा जॉब असू द्या किंवा सीएचा जॉब असू द्या किंवा सीएफए आजकाल नवीन चालू आहे किंवा सर्टिफाईड फायनान्शियल प्लॅनर एक मोठी फील्ड आज तयार झालेली आहे. या सर्व गोष्टी आज कॉमर्समुळेच आपल्याला पॉसिबल आहे. कारण एवढा डिमांड कॉमर्सला आहे म्हणून एवढे कोर्सेस आले. आणि when you do all these courses you get very good job, with not only job but you can also independently start your own business of financial planning. But yes, for that you need to have basic qualification. असं जर मला कंपनी सेक्रेटरी बनायचं मला सीएस करावंच लागेल. मग त्याचे जे बेसिक रिक्वायरमेंट आहे ते तुम्हाला करायचेच आहे. किंवा तुम्हाला जर समजा 11वीत समजा तुम्ही मॅथ्स घेतलं किंवा तुम्ही सेक्रेटरी प्रॅक्टिस घेतलं तर सेक्रेटरी प्रॅक्टिस घेतल्यानंतर तुम्हाला कुठले स्कोप करिअर ओपन आहेत आणि मॅथ्स घेतल्यानंतर कुठले करिअर ओपन आहेत आणि त्याचा तुम्हाला पुढे काय फायदा होणार आहे हे सर्व आपल्याला माहिती आहे. आणि जेव्हा आपल्याला हे माहिती असतं तेव्हा आपण बिनधास्त सब्जेक्ट चूज करतो. नाही तर कधी कधी काय होतं की मुलं सब्जेक्ट चूज करतात वडिलांना विचारतात, आईला विचारतात की बाबा काय करू आता मी, किंवा मित्रांनी कुठला घेणार, तू कोणता लिहा मी बोलतो, म्हणजे आपण एकच क्लासमध्ये असतो. असं कधीही करिअर चूज करू नका. त्यामध्ये फक्त टेम्पररी सॅटिस्फॅक्शन मिळतं कारण आपले मित्र आपल्या बरोबर आहेत तेवढं आपल्याला त्याचं
पण ते मित्र जर समजा कन्स्ट्रक्टिव्ह असतील तर तुमचं काही चांगलं होईल. पण ते मित्रमंडळी जर डिस्ट्रक्टिव्ह असेल तर मग तो मॅथ्सचा क्लास असू द्या किंवा सीएसचा किंवा तुमचा सेकंडरी प्रॅक्टिसचा क्लास असू द्या, त्यामध्ये तुमचं फ्युचर अगदी काही होणार नाही. त्यामुळे तुम्ही हे लक्षात घ्यायचं आहे की जेव्हा आपण कोर्स आपण सब्जेक्ट डिसाईड करतोय तेव्हा कुठल्या एक्सपर्टला तुम्हाला कन्सल्ट करायचं आहे किंवा एखाद्या माणसाला ज्याला या विषयाबद्दल ज्ञान आहे, जो तुमचा भाऊ असू शकतो किंवा तुमच्या आणखी कोणी असतील ओळखीचे, त्यांना विचारावं की ह्या विषयाचा स्कोप काय आहे. हा स्कोप फार इम्पॉर्टंट आहे. आपण पुढच्या स्लाइडमध्ये पूर्ण स्कोपचं स्टडी करणार आहोत किंवा सांगणार आहोत आपण व्हॉट इज स्कोप ऍक्च्युअली. ओके, तर जेव्हा तुम्ही सीए सीएस आयसीडब्ल्यू वगैरे करता त्यावेळेस तुम्हाला भरपूर मेहनत करावी लागते. पर्सेंटेज मध्ये 2 आणि 3% रिझल्ट लागतो आणि बहुतेक लोक इंटर पर्यंत सोडून जातात कारण त्यांना तो अभ्यास झेपत नाही. कारण त्यांना माहित नसतं की मला हा करिअर करायचा आहे की नाही. अगोदर फक्त घेतलेला असतो मित्रांनी करता म्हणून, मित्र करतात म्हणून किंवा कोणीतरी भावाने केलाय किंवा आणखी कोणी केलाय म्हणून. तर तुमचा इंटरेस्ट वेगळा असतो हे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे आणि त्याप्रमाणे करिअर. आता हा जो डी नंबर पॉइंट आहे याच्यामध्ये करिअर ऍक्च्युअली दिलाय. आता ऍक्च्युअली हा करिअर बऱ्याच लोकांना माहित नाही. ऍक्च्युअली आणि अंडर रायटिंग हा एक करिअर आहे. हे बऱ्याचशा पालकांनाही माहित नाही आणि मुलांनाही माहित नाही. पण ह्या ऍक्च्युअली करिअरसाठी तुम्हाला मॅथमॅटिक्स पक्क व्हायला लागतं. म्हणजे जेव्हा तुम्ही कॉमर्स घेता तर कॉमर्स मध्ये मॅथमॅटिक्स असणंच तुम्हाला चांगलं आहे, म्हणजे तुमचा बेस चांगला होतो. पण जर तुम्हाला पुढे ऍक्च्युअली सायन्स करायचं नाही, ऍक्च्युअली सायन्स म्हणतो आपण त्याला, तर मग तुम्ही कॉमर्स सेंट्रल प्रॅक्टिस घेऊ शकता. पण जर तुमचं मॅथ्स घेतलं असेल तर तुम्हाला त्याचा बेनिफिट होईल. कारण मॅथ्स प्लेज अ इम्पॉर्टंट रोल इन ऍक्च्युअली सायन्स. अंडर रायटिंग पण एक छान करिअर आहे. जे इन्शुरन्सचे अंडर रायटिंग करतात त्यांचा एक मोठा करिअर आहे. त्यामध्ये तुम्हाला बेसिक कॉमर्स एज्युकेशन लागतं. इव्हन अदर एज्युकेशन कॅन डू इट, पण तेवढं तुमचं आयक्यू असायला हवं. ओके, मग नंतर आता दुसरी जे आहेत HR एक फील्ड आहे कॉमर्स मध्ये. आता HR म्हणजे एक्झॅक्टली काय, म्हणजे अगोदर काय होतं ह्याच विषयाला पर्सनल मॅनेजमेंट म्हणायचे. पर्सनल PERSONNEL पर्सनल मॅनेजमेंट पासून हा विषय झाला HRD, नंतर HRM झाला, म्हणजे HRD म्हणजे ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट झाला, नंतर HRM झाला. आता या विषयाला ज्याला HR म्हणतो आपण याला ह्युमन कॅपिटल असे म्हणतात. इट इज कॉल्ड एज ह्युमन कॅपिटल. व्हाय has it grown to such an important subject? Because human is not just a resource now, it is like a capital. म्हणजे जसं एखाद्या धंद्याला पैसे लागतात तसंच एखादा काम करण्याकरता माणसंही लागतातच. जरी आपण रोबोटिक वर्ल्ड मध्ये आहोत किंवा AI वर्ल्ड मध्ये आहोत, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहोत, तरी सुद्धा ह्युमन रिसोर्स हा फक्त रिसोर्स राहिलेला नाहीये, हा एक कॅपिटल झालेला आहे. कारण विदाउट ह्युमन नो कंपनी कॅन परफॉर्म. फक्त पैसे असून उपयोग नाहीये, माणसांची डोकी चालली पाहिजे, माणसांचे विचार आले पाहिजे, माणसांनी श्रम टाकली पाहिजे आणि माणसांनी काम करायची इच्छा दाखवायला हवी. या सर्व गोष्टी HR मध्ये येतात. आणि ज्या मुलांचं पीपल हु हॅव डन कॉमर्स हॅव अन हायर रेट ऑफ सक्सेस in human resource management because they have learned the skills like OB, organizational behavior म्हणून एक विषय असतो कॉमर्स मध्ये किंवा स्पेशलाइज्ड म्हणजे तुमचं बँकिंग आणि अकाउंटिंग मध्ये. त्या मुलांना जास्त वेटेज मिळतो कारण त्यांचा तो विषय ऑलरेडी झालेला असतो, ऑर्गनायझेशनल बिहेवियर. ऍट द सेम टाइम TY BCom मध्ये ह्युमन रिसोर्स म्हणून सब्जेक्ट असतो, तो विषय सुद्धा याच्यात फार इम्पॉर्टंट रोल प्ले करतो. आणि जेव्हा हे सर्व गोष्टी आपण कॉमर्स मध्ये बघत असतो त्यावेळेस HRM चा रोल फार मोठा असतो. आणि HRM मध्ये कुठल्याही कंपनीमध्ये HR मॅनेजर हा मॅन्डेटरी असतो. म्हणजे रिक्रुटमेंट, सिलेक्शन, ट्रेनिंग डेव्हलपमेंट पासून तर परफॉर्मन्स अप्रेझल पर्यंत ही एक स्केल असते. या स्केल मध्ये प्रत्येक ठिकाणी ह्युमन रिसोर्स मॅनेजरचा रोल असतो. and that is why human resource management or human capital has grown to a greater importance in today's world because it is mandatory to have human resource managers. Okay, am I clear to everybody? Can we go ahead? All of you, please type yes or type yes. We are going good, doing good. Yes. I want your input. तुमचं input टाका तुम्ही. I hope you are enjoying this session. Right? Yes, very good. Thank you so much. Thanks a lot. Now going ahead, पुढचं करिअर आहे आपलं आर्ट्स. म्हणजे आर्ट्सला सध्या टुडे वी से
ऍज ह्युमॅनिटी. पण आर्ट्स मध्ये स्कोप काय, म्हणजे एखाद्याने आर्ट्स का घ्यावं, फक्त मार्क कमी पडले म्हणून आर्ट्स घ्यावं का, तर नाही. तुम्ही आर्ट्स घ्यावं तर एक पर्टिक्युलर फोकस करू. म्हणजे अगोदर असं होतं इन द अर्लियर टाइम की आर्ट्स इज जस्ट फॉर लेक्चरर्स or arts is just for doing your graduation, and there was no scope in what has to be done after arts. But today arts has opened up n number of verticals. जे तुमच्या स्क्रीनवर दिसत आहेत ते फक्त त्याचे एक पॉइंटर्स आहेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल पॉलिटिकल सायन्स, सायकोलॉजी, सोशियोलॉजी, MBA, UPSC, MPSC हे दिसायला लहान वाटतात, पण UPSC, MPSC जर तुम्ही बघाल तर फार मोठं करिअर आहे. पॉलिटिकल सायन्स टुडे हॅज ग्रोन ऑफ ग्रेट इम्पॉर्टन्स इन इंडिया, कारण आज आपले मतदार किंवा आपण ऍज अ पर्सन हुशार झाले होते. आणि आपण काय करतोय, व्हॉट आर वी डुईंग इज वी आर डुईंग अनालायझिंग अन इंडिव्हिज्युअल. म्हणजे एकेकाळी असं होतं की माझा नगरसेवक म्हणजे लोकल गाववाला आहे. अ पर्सन हु इज माय MLA इज समवन who is just known figure. My MP is also a known figure, and because of only by name I am just voting him or her, or I am of a particular party and I am voted. जर मी काँग्रेसचा आहे, बीजेपीचा आहे किंवा आणखी कुठल्या पार्टीचा आहे, त्या पार्टीला वोट देऊन तो सिलेक्ट व्हायचा. पण टुडे वी आर व्हेरी मच अलर्ट, आणि जेव्हा आपण अलर्ट असतो त्याकरता आपल्याला स्पेशल डिग्री लागते किंवा नॉलेज लागतं. मग हा पॉलिटिकल सायन्स हा विषय आहे, हा आपल्याला एक पर्टिक्युलर नॉलेज देतो की पॉलिटिक्स म्हणजे एक्झॅक्टली काय. आणि जेव्हा एखाद्या मुलाला खरंच लीडर बनायचं आहे, लीडर मी म्हणतो, मी पॉलिटिशियन म्हणत नाहीये, लीडर बनायचं आहे, त्याने डेफिनेटली पॉलिटिकल सायन्स हा विषय घ्यावा. त्याला 45% मिळेल असू द्या किंवा त्याला 90% मिळेल असू द्या. म्हणजे आज केजरीवाल सारखा माणूस सुद्धा पॉलिटिक्स मध्ये आहे. ही इज ऑल्सो डुईंग गुड. त्यांनी पूर्ण दिल्लीत बदललंय. कारण काय, त्याचा अभ्यास आहे. आणि जेव्हा एक अभ्यासू माणूस पॉलिटिक्स मध्ये जातो त्यावेळेस होतं काय की आपल्याला चांगली माणसं मिळतात आणि देशाची प्रगती चांगली होते. Means when you are doing the progress, when you are seeing the progress, you should get into it at right time, and political science is a good career for the students like that, and they should take arts. दुसरा विषय जो आहे सायकोलॉजीचा, म्हणजे आजच्या दिवसामध्ये किंवा आज जसं आपण कोरोना मध्ये वावरतो आहोत, तर सायकोलॉजी हा विषय प्रत्येकाला लागणारा झालेला आहे. पण हा जो करिअर हा आम्ही म्हणतोय याच्यामध्ये तुम्हाला ऑप्शन्स असतात. म्हणजे सायकोलॉजी जेव्हा करतो आपण तर बऱ्याच वेळा असं असतं पेरेंट्सच्या मनात सुद्धा किंवा मुलांच्या मनात सुद्धा की सायकोलॉजी म्हणजे काहीतरी वेडेपण किंवा एखाद्याला काही वेड लागले तर त्याला आपण तिथे घेऊन जायचं असतं. पण असं बिलकुल सुद्धा नाहीये. हे तुम्ही आज लक्षात ठेवा. सायकोलॉजीचा अर्थ म्हणजे वेडेपण नाही आहे, बट सायकोलॉजी इज टॉकिंग अबाउट अंडरस्टँडिंग वन सेल्फ. त्याला आपण स्वॉट अनालिसिस म्हणतो. स्वॉट अनालिसिस, स्वॉट म्हणजे एखाद्याचे स्ट्रेंथ समजणं, एखाद्याचे विकनेसेस समजणं, एखाद्याला ऑपॉर्च्युनिटी काय आहे समजणं, आणि एखाद्याला थ्रेट्स काय असू शकतात हे समजणं, हे सायकोलॉजी सांगतं. आणि जेव्हा एखाद्या मुलाला when we analyze a person, what we see is his strengths and weaknesses. त्याचं प्लस काय, त्याचं मायनस काय. आणि सायकोलॉजी मध्ये अजून भरपूर 3 ऑप्शन्स आहेत. त्यातलं पहिलं ऑप्शन आहे काउन्सिलिंग सायकोलॉजी, म्हणजे जे आम्ही करतोय आहोत, आपण बोलतो आहोत, आपण सांगतो आहोत की असं केल्याने चांगलं होतं. दुसरं आहे इंडस्ट्रियल सायकोलॉजी. इंडस्ट्रियल सायकोलॉजी म्हणजे काय, नेमकं काय, तर इंडस्ट्रियल सायकोलॉजी हा विषय, जसं आम्ही HR म्हटलं थोड्या वेळापूर्वी, तर एखाद्या इंडस्ट्रीमध्ये किंवा जॉब मध्ये जे लोक काम करतात त्यांची सायकोलॉजी काय आहे आणि त्याची सायकोलॉजी समजल्यानंतर आपण त्यांची प्रोडक्टिव्हिटी कशी वाढवू शकतो, दॅट इज इंडस्ट्रियल सायकोलॉजी. आणि थर्ड ऑप्शन जे आहे ते आहे क्लिनिकल सायकोलॉजी. मग क्लिनिकल सायकोलॉजी जे आहे याच्यामध्ये थोडंफार तुमचा जो विचार आहे त्याच्यामध्ये येतो, पण अगदीच तेवढं नाही. म्हणजे एखाद्याचं काहीतरी तो सिंक्रोनायझेशन होत नाहीये माइंडचं, काहीतरी ऍबनॉर्मल बिहेव करतोय किंवा तो काहीतरी विचित्र वागतोय, तर अशा लोकांना क्लिनिकल सायकोलॉजीचं आपण काउन्सिलिंग करतो. आणि जर तिकडनं सुद्धा झालं नाही तर मग सायकॅट्रिस्ट म्हणून एक फील्ड असते. सायकॅट्रिस्ट म्हणजे डॉक्टर जे असतात, दे आर मेडिकल डॉक्टर्स. दे विल
त्यांचं मेडिसिन द्यायचं काम असतं. आणि तुम्हाला जे 3 सांगितले मी याच्यामध्ये सजेशन असतं, फक्त काउन्सिलिंग करायचं असतं आणि क्लिनिकल सायकोलॉजीला थोडंफार ट्रीटमेंट द्यायची मुदत असते डिपेंडिंग अपॉन द प्रॅक्टिस दॅट द पर्सन इज हॅव्हिंग. पण विशेष म्हणजे काउन्सिलिंगमुळे मुलांमध्ये किंवा पालकांमध्ये भरपूर चेंज बघितलेला आहे. आणि ह्या काउन्सिलिंग जसं आपण म्हणतो की एखाद्याला काही डिझीज होतो त्याला पण काउन्सिलिंग लागते, कारण त्या गोष्टीला सामोरे जाण्याकरता आपल्याला ती हिंमत जी लागते ती काउन्सिलिंग देते. मीन्स इफ यू वॉन्ट टू गेट युअरसेल्फ इन्स्पायर्ड यू शुड विजिट अ काउन्सिलर. You should visit a counselor who is a professional counselor who can guide you in a right direction where your interest is, not where you want to go, because many a times it happens that you don't know your interest. So it plays a very important role. So that is the second number of subject, that is psychology. And I will request all the parents to please don't hesitate to consult a psychologist or a counselor, because that will create a great impact. आपल्या सेकंड ला स्लाइड मध्ये आपण हे कव्हर केलंय, आपण त्यानंतर डिटेल मध्ये बोलूया. आता नंतर सोशियोलॉजी हा विषय आहे, हा पण ऑलमोस्ट निगडीत आहे पॉलिटिकल सायन्सशी. तर हा पण एक चांगला विषय आहे आणि याच्यामध्ये ह्युमॅनिटीवर बरोबर कव्हर केलं जातं. तर हा पण एक म्हणजे फिलॉसॉफी करायचं असेल पुढे तर त्याच्यामध्ये हा इम्पॉर्टंट रोल असतो. आता शेवटचा जो टॉपिक आहे हा फार मोठा टॉपिक आहे, आपण थोडं ब्रीफ मध्येच कव्हर करणार आहोत त्याला. आपण जसं एमबीए म्हटलं तर आज फॅशन झाले. प्रत्येक जण एमबीए करतो, सीईटी देतो, कॅट देतो किंवा ऍटमाचे एक्झाम्स देतो, भरपूर गोष्टी करत असतो. काही फोकस असतात, काही फक्त हौशीने आलेले असतात, काहीतरी पीजी करायचं म्हणून एमबीए करतात, पैसा आहे म्हणून एमबीए करतात. असं बिलकुल करू नका. कारण आज मी पाहतो जेव्हा इंडस्ट्रीमध्ये की एमबीए केलेला मुलगा आणि कॉमर्स जो केलेला मुलगा आहे किंवा बीएससी केलेला मुलगा ऑलमोस्ट सिमिलर लेवलला काम करतात. कारण एमबीए ज्यांनी फक्त टाइमपास साठी केला आहे त्यांना फोकस नसतो आणि ते कुठलाही जॉब एक्सेप्ट करतात. तर तुम्ही असं नका करू. when you are focused or when you want to do MBA or when you want to do masters, you should see that whether I am really capable of it or whether I should do it. आणि नंतरच या विषयामध्ये तुम्ही हात घाला. आता दुसरे जे युपीएससी आणि एमपीएससी आहे तर बऱ्याच जणांना याचा फुल फॉर्म सुद्धा माहित नसतो किंवा याचा उपयोगही माहित नसतो. तर जेव्हा आपण म्हणतो की मी एका राज्याचा घटक आहे तर त्या राज्यामध्ये ज्या काही डिसिजन घेतले जातात, पॉलिटिकल डिसिजन, ब्युरोक्रॅटिक डिसिजन किंवा आणखी काही डिसिजन असतात, त्यामध्ये हेच जे एमपीएससी युपीएससी झालेले असतात विद्यार्थी, हेच त्यांचा एक रोल असतो त्याच्यामध्ये. म्हणजे यू आर अ डिसिजन मेकर आणि तुमच्या खाली भरपूर लेवल पर्यंत लोक काम करत असतात. पण ह्या एमपीएससी युपीएससीला काय करावं लागतं, तर फक्त आणि फक्त मेहनत करावी लागते. जर तुम्ही मेहनत करत असाल तर तुम्हाला मार्गदर्शन चांगलं मिळेल. जर मार्गदर्शन तुम्हाला चांगलं मिळालं तर तुम्ही कलेक्टर बनाल किंवा तुम्ही IAS ऑफिसर बनाल किंवा तुम्ही तहसीलदार बनाल किंवा आणखी काही बनाल. पण त्याकरता तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे की ह्या परीक्षांमध्ये 3 लेवल असतात. पहिली लेवल म्हणजे प्री असते, दुसरी फायनल असते आणि थर्ड म्हणजे पॅनल इंटरव्ह्यू असतो. हे तुम्हाला मी का सांगतोय, कारण ह्या परीक्षेमध्ये येणारे प्रश्न हे 6वीतला जॉग्राफी आणि हिस्ट्री पण असतं. आणि जेव्हा तुम्ही हा विषय घेता, when you take this subject, when you plan that okay I want to do NPSC and UPSC, महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन आणि युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन, तेव्हा तुम्ही जर डिसिजन घेतला 11वीला मला आर्ट्स घ्यायचं आहे तर तुमचं हिस्ट्री जॉग्राफी विषयामध्ये जर इंक्लुजन असेल तर ह्या सब्जेक्टचे टॉपिक्स तुम्ही क्लिअरली समजू शकता आणि तुम्ही याचे उत्तरे व्यवस्थित देऊ शकता. म्हणजे या परीक्षेत कितीही अभ्यास केला तर कमी असतो, कारण प्रश्न कुठला येणार आहे हे तुम्हाला काही कल्पना नसते. म्हणजे जेव्हा जर तुम्ही यांचे इंटरव्ह्यू ऐकाल या जे एमपी IAS ऑफिसर्सचे वगैरे, तेव्हा कळतं की त्यांनी किती परिश्रम घेतलेले असतात. 18 त्यांना अभ्यास केलेला असतो आणि फक्त अभ्यासच केलेला असतो ना, सखोल अभ्यास केलेला असतो. अँड व्हेन यू आर डुईंग अ डेप्थ स्टडी, व्हॉट हॅपन्स इज you never forget things, and when you never forget things you recall them fast. but then the presence of mind वाढलेलं असतं, तुम्हाला आन्सर द्यायची कला आलेली असते. इट्स अ आर्ट. आणि कुठला प्रश्न जर येत नसेल तर त्याचं उत्तर येत नाही सांगायची हिंमत आलेली असते. त्याला आपण an habit of saying no म्हणतो. उगाचच काहीतरी आठवून बोलायचं ना अर्थ नाहीये, पण जर तुम्हाला येत नाही सरळ नाही सांगायचं.
जेणेकरून तुमचा कॉन्फिडन्स चांगला आहे हे लोकांना कळतं. तर ही गोष्ट सर्वांनी लक्षात ठेवायची की हे ऑप्शन्स आपल्याला ओपन आहेत आर्ट्स मध्ये सुद्धा. म्हणजे आर्ट्स पूर्वीसारखं फक्त लेक्चरर राहिलं नाही, तर आर्ट्स मध्ये हे सर्व ऑप्शन्स आहेत. आणि याच्याही पलीकडे एक ऑप्शन आहे ते म्हणजे जर्नलिझम. जे काही आपण न्यूज ऐकतो, बघतो किंवा इंटरनेटवर ऍक्सेस करतो, हे सर्व आणि सर्व त्यामध्ये लिहिलेलं कंटेंट हे कंटेंट रायटर करतो. जो मुलाखत घेतो तो अँकर असतो. जो न्यूज आणतो तो जर्नलिस्ट असतो. जो न्यूजला एडिट करतो तो एडिटर असतो. असे एक लेवलची हायरार्की इथे बनलेली आहे. आणि आपल्याकडे आज एवढे सारे चॅनल्स आहेत. सो मेनी चॅनल्स, English, Hindi, Marathi, all languages got channel, news channel. Then there is a huge scope in journalism. So journalism is not just like news reporter. There are multiple things for that. Photography, then we also have video editing, online editing for in journalism. So broadcasting आलं. या सर्व गोष्टी आता एवढ्या ओपन झाल्या. तर एखाद्या विद्यार्थ्यांनी जेव्हा काही विचार करतो करिअरचा, तेव्हा या सर्व गोष्टींचा अभ्यास करूनच त्यांनी करिअर चूज करावा. आणि आपण सर्व लकी आहात ऍक्च्युअली, की लकी आहात मी याच्याने म्हणतो की कारण आता आपल्याला योग्य वेळ मिळाली. आपल्याकडे आता मला वाटतं जूनच्या एंडला तुमचा रिझल्ट लागणार आहे असं कालच बच्चू कडूंनी अनाऊन्स केलंय. तर जेव्हा तुम्ही तुमचा रिझल्ट येणार आपल्याला कळतंय, आपल्याकडे आता 20-25 दिवसाचा वेळ आहे, तर हे 20 दिवस तुम्हाला गुगलवर जाऊन किंवा सोशल मीडियावर जाऊन टाइमपास करण्यापेक्षा तुम्ही रोज जर 2-2 तास देऊन जर फक्त हे विचार केले की मला हा विषय करायचा, याची डेप्थ काय आहे हे समजून घेऊ, तर तुम्ही तुमच्यासारखं लकी कोणच नसेल. कारण तुम्ही जे हे 20 दिवस वापराल याचा तुम्हाला पुढचे 20 वर्ष फायदा होणार आहे. ही चॉईस तुमची आहे, विद्यार्थ्यांची आणि पालकांची सुद्धा. आता पालक सुद्धा घरी आहेत, विद्यार्थी पण घरी आहेत, तर दोघांनी मिळून आपले 20 दिवस ह्या कामासाठी 2 तास द्या फक्त. ओनली 2 hours पर डे यू गिव. आपके लाइफ का दिन का 2 घंटा आप दीजिए और 2 घंटे में सिर्फ करियर पर डिस्कस कीजिए. एंड व्हेन यू विल डू दिस, व्हाट विल हैपन इज यू विल क्रिएट अ फॅन्टॅस्टिक पर्सन, अ गुड इंडिव्हिज्युअल, आणि तुमचं करियर हे फार छान झालेलं असेल. तर ही सर्वांना रिक्वेस्ट आहे पॅरेंट्स आणि मुलांना की प्लीज करियर डिसाईड करायला हा वेळ वापरा आणि मुलांचं भविष्य चांगलं होईल याचं 100% गॅरंटी आहे. डू यू अग्री विथ व्हॉट आय एम सेइंग? सर्वांना कळतंय का मी काय म्हणतोय ते? तर प्लीज जरा चॅट बॉक्स मध्ये टाईप करा येस वी आर गेटिंग इट. जरा थम्स अप करा छानपैकी. तुम्हाला तुमचा आवडता थम्स अप दाखवा जरा. व्हेरी थँक्यू सार्थ पाटील. ओके, व्हेरी गुड, थँक्यू सो मच. दॅट्स गुड. देयर आर मोर कमिंग अप. ओके, गुड. आता पुढे आपण थोडं जाऊया. आता एक्झॅक्टली जेव्हा मी म्हणतो की करिअर प्लॅनिंग करायचं आहे, तर एक्झॅक्टली काय करायचं आहे? आता या सर्व गोष्टी जेव्हा आपण करतो करिअर प्लॅनिंग, आता बऱ्याच लोकांना प्लॅनिंग करायचं आहे, आपलं प्लॅनिंग चांगलं करायचं आहे असा विचार आहे, बरोबर आहे. पण एक्झॅक्टली करायचं तरी काय, म्हणजे नियोजन करायचं कसलं? तर याच्यामध्ये सर्वात पहिला जो मुद्दा आहे तो आहे तुमचा नो युअर सेल्फ. नो युअर सेल्फ. आता सर्व म्हणतील की अरे नो युअर सेल्फ तर काहीच म्हणजे इट इज ओके, आय नो माय सेल्फ. पण खरंच आपण स्वतःला जाणतो का? डू वी रिअली नो अवर सेल्फ? तर तुम्ही विचाराल स्वतःला तर तुम्हाला मोठं असं उत्तर येईल नो. कारण तुम्ही फक्त काहीतरी गोष्टींना अट्रॅक्ट होऊन काही गोष्टी करत असतात आणि तुम्ही स्वतःला जाणलेच नसतं. आपल्या पुढच्या स्लाइड मध्ये अजून आहे, याच्यामध्ये त्याला आपण इंट्रोस्पेक्शन असं नाव दिलेलं आहे, आपण त्याला डिस्कस करूया. ओके, मग नंतर तुमचा जो लर्न ऍप्टिट्यूड असतो, आपण जे काही वाचतो किंवा आपण काही आत्मसात करतो ह्या गोष्टीला तुमच्या ऍप्टिट्यूड फार इम्पॉर्टंट रोल असतो. तो सुद्धा आपण नेक्स्ट स्लाइड बघतोय. ओके, तुमचा इंटरेस्ट काय हे आपल्याला जाणायचं आहे. ओके, आता एक्सप्लोर डिफरंट ऑप्शन म्हणजे आता आपल्याकडे आपण आहे गुगलच्या वर्ल्ड मध्ये. आता गुगलमध्ये जेव्हा आपण आहोत त्याचा अर्थ सिंपल आहे की आपल्याला भरपूर नॉलेज आहे, पण हे नॉलेज म्हणजे आजच्या तारखेमध्ये बऱ्याचशा चुकीच्या गोष्टीवर जातात आणि आपण विदाऊट व्हॅलिडेटिंग ही गोष्ट चांगली आहे की वाईट आहे, आपण त्याला फक्त हो आणि नाही करून फक्त बघतो आणि शटडाऊन करून झोपून जातो. पण ते नॉलेज चांगलं आहे की वाईट हे आपण बघत नाही आणि त्याचा आपल्या डोक्यावर काय परिणाम होतो किंवा आपण कसं आत्मसात करतो हे सगळं कोणी विचार करत नाही, फक्त बघतो आणि विसरतो किंवा लक्षात राहतं ज्याचा आपल्या पुढच्या भविष्याला काही उपयोग नसतो. ओके, आणि
आता शेवटचा जो मुद्दा आहे दॅट इज लिंक युअर स्ट्रेंथ टू युअर करिअर. जे तुम्हाला थोड्या वेळापूर्वी म्हटलं मी स्वॉट अनालिसिस करायचं आपल्याला स्ट्रेंथ समजायचे. व्हेन यू से अबाउट आय नीड टू अंडरस्टँड माय स्ट्रेंथ, व्हॉट आय एम डुइंग इज माय स्ट्रेंथ आर नथिंग बट माय कॅपॅबिलिटीज. म्हणजे मी काय करू शकतो हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे. आणि बिलीव्ह मी, प्रत्येक माणूस, प्रत्येक व्यक्ती, स्टुडंट, पेरेंट्स, हुएवर इज अटेंडिंग दिस सेमिनार, यांना सर्वांना सांगतो मी की आपल्यामध्ये विलक्षण अशी ऊर्जा असते जेणेकरून आपण काहीही करू शकतो जे सकारात्मक आहे. एनिथिंग दॅट इज पॉझिटिव्ह और कन्स्ट्रक्टिव्ह, वी कॅन डू एनिथिंग. फक्त आपल्याला आपली स्ट्रेंथ माहिती असावी. वी नीड टू अंडरस्टँड अवर स्ट्रेंथ. ओके, नाउ हाऊ डू यू डू दिस प्लॅनिंग? तर मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ह्या लॉकडाऊन पिरियड मध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की यू हॅव टू कॅपिटलाइज द टाइम. जसं मी म्हटलं की तुम्ही रोज 2 तास काढा मुलांसाठी आणि विद्यार्थ्यांनी सुद्धा 2 तास आपल्या स्वतःसाठी काढा. स्वतःसाठी इन्व्हेस्ट करा. इन्व्हेस्ट म्हणजे पैसे नाही तर नॉलेज, काहीतरी नवीन शिका. आणि जे तुमची आवड आहे त्याला रिलेव्हंट ग्रुप्स मध्ये डिस्कस करा, जे तुमच्या ओळखीचे आहेत त्यांच्याशी. आणि जो तुमचा इंटरेस्ट आहे आणि तुम्हाला माहिती है कि कोई काका, मामा, दादा, नाना, कोई भी दोस्त, भाई, बहन, जो कोई भी आपके पहचान में वो कर रहा है, उससे कनेक्ट करो, उससे समझो कि मेरे को ये चीज करना है, तो मेरे को आपका गाइडेंस दो. किसी से भी कुछ भी चीज शर्माओ मत, बिकॉज नॉलेज मिलना है मतलब इट इज फैंटास्टिक. नॉलेज जिंदगी में कभी भी कम नहीं गिरता है और नॉलेज से आप कभी भी आगे ही बढ़ोगे. नॉलेज इज नेवर अ वेस्ट. Knowledge is always an asset and you should gather that knowledge. Okay, so when you are taking an admission in 10th standard, it is a start of new thing. You need to learn new things. आपको नया चीज सीखना है और इसका आपका तैयारी होना जरूरी है. सीखना मतलब टीचर सिखा रही है और आपका ध्यान नहीं है तो कुछ फायदा नहीं है, आप जस्ट पास होते जाओगे. हमको वो नहीं चाहिए. हमको करियर ओरिएंटेड फोकस्ड लोग चाहिए जो करियर बनाएंगे अपने खुद के लिए और अच्छे नेशन के लिए. ओके, फिर उसके बाद में आपके स्किल्स और गेम्स के, आज की तारीख में बहुत सारे गेम्स हैं, वो आप लर्न कर सकते हो, अनलर्न कर सकते हो कुछ गलत चीजें और कुछ नई चीज लर्न कर सकते हो. दिस ऑल थिंग्स यू नीड टू अंडरस्टैंड. सबसे बड़ा एक बात है कि आपको 10th के बाद में एक ध्यान में रखना है कि हमको या 10th के वेकेशन में आपको एक नई लैंग्वेज सीखनी है. You need to learn a new language because new language will add upon to your resume, and beyond that it will add upon to your skills. Your brain will learn something new and that will add upon to your intelligence. तो ये आपको ध्यान में रखना है. ये जो टाइम है, ये स्लाइड मैंने जानबूझ के डाली है बिकॉज इसमें 10th में सिर्फ जाना नहीं है बट 10th में कैसे जाना है ये भी जानना है. You need to understand how to go in 10th, go in 11th. When you start your college, how do you go into 11th and start your college? You should be ready with all these particular things. So this is very important slide that you need to understand. Now coming to the next slide. Okay, ये आपके लिए कितना इंपॉर्टेंट है ये आप खुद डिसाइड करना है. नॉर्मली वी हैव सेड दैट, वी आर ऑलवेज से दैट ओके माझा मुलगा चांगला अभ्यास करतो, दिवसभर अभ्यास करत असतो, सकाळी 4ला उठतो, रात्री उशिरा झोपतो, अभ्यासच करत असतो. किंवा मेरा लड़का बहुत पढ़ाई करता है लेकिन उसको मार्क्स बराबर नहीं आते. तो हो सकता है whenever you are doing certain things, whenever you are learning certain things, at that time there might be more distractions. तिकडे भरपूर डिस्ट्रॅक्शन्स असतील. पण ते डिस्ट्रॅक्शन म्हणजे काय आहे? तर हे डिस्ट्रॅक्शन्स म्हणजे या सर्व स्क्रीनवर दिलेले आहेत, टेलिव्हिजन, सोशल मीडिया, या सर्व गोष्टी आहेत. आणि काही गोष्टी आहेत ज्याचा आपण डिस्कस करायला नाही हवं त्यावर डिस्कस करतोय, त्याच्यामुळे आपलं डिस्ट्रॅक्शन होतं. फर्स्ट जी गोष्ट आहे, टेलिव्हिजन हा पास टाइम नाहीये. टेलिव्हिजन हा पास टाइम नाहीये. टेलिव्हिजन इज वेस्ट ऑफ टाइम अँड याच्याने आपल्या ब्रेन मध्ये काही नेगेटिव्ह थिंग्स फॉर्म होतात आणि जे सकारात्मक गोष्टी यायला हव्या त्या गोष्टी येत नाही. आणि दिस इज व्हॉट एव्हरी पेरेंट शुड अंडरस्टँड. एव्हरी पेरेंट शुड अंडरस्टँड दॅट you all should see that whenever your child is reading, writing or doing any academic activity, त्यावेळेस तुमचा टेलिव्हिजन चालू नसावा. कारण टेलिव्हिजन मुळे डिस्ट्रॅक्शन डेव्हलप होतं आणि ब्रेन आपला कन्फ्यूज होतो.
याच्यावरती स्टडी आहे, हे मी माझ्या मनात सांगत नाही, मला याच्यावरती अभ्यास आहे. फक्त आपण ऐकतो व्हॉट्सअपवरती बऱ्याच गोष्टी येत असतात, पण त्या किती घ्यायच्या किती नाही घ्यायच्या ते आपण लक्षात ठेवायचं. अँड याच्यामुळे मुलांचं डिस्ट्रॅक्शन होतं आणि मुलांचा ब्रेन हा अगदी कवळा असतो, त्याच्यामुळे त्यात लगेच ते डिस्ट्रॅक्ट होतं. हे लक्षात घ्या. तर त्यामुळे टेलिव्हिजनला फक्त कधीतरी एंटरटेनमेंट किंवा न्यूज जर वापरायचे असतील तरच, न्यूज ही आज ऐकणं मी सजेस्ट करणार नाही. पण तरी सुद्धा जेव्हा तुम्ही काही टेलिव्हिजन बघता, सिरियल बघा, कन्स्ट्रक्टिव्ह बघा, इंटरव्ह्यूज बघा, जो स्टॉक्स बघा, जेणेकरून मुलांना सकारात्मक ऊर्जा येईल. कुठलंही क्राईम स्टोरी बघू नका, त्याने काही फायदा होत नाही. फक्त आणि फक्त नेगेटिव्हिटी येते, सकारात्मकता नसते. कुठलेही हॉरर मूवी बघू नका, काही बघू नका, जेणेकरून काही फायदा होत नाही. या सर्व गोष्टी तुम्ही तुमच्या मुलांना बघूच देऊ नका, जेणेकरून मुलांना लॉस होतो, त्यांचं ब्रेन वेगळ्या दिशेने चालायला लागतं. तर हा एक मुद्दा झाला. दुसरी गोष्ट म्हणजे सोशल मीडिया. आता सोशल मीडिया आज म्हणजे प्रत्येक मुलाच्या हातामध्ये एक स्मार्टफोन असतो. तर स्मार्टफोनचा उपयोग अकॅडमिकली करा. त्या स्मार्टफोनवरती तुमचं लक्ष असू द्या की तो मुलगा किंवा ती मुलगी जे काम जे बघते आहे ते त्याच्यावरती चेक असू द्या. कारण आज सहज इझिली काय टाईप करतं काही दिसू शकतं आणि जेणेकरून मुला मुलींच्या डोक्यावर परिणाम होतो. तर जेव्हा मी 10वीचं सांगतोय की 10वीमध्ये मार्क चांगले मिळाले किंवा वाईट मिळाले तो गोष्ट वेगळी झाली, पण जेव्हा मी 11वीत जाईल तेव्हा हा मुद्दा जर मी लक्षात ठेवला नाही किंवा मुलांवर चेक ठेवलं नाही तर याचा परिणाम फार वाईट होऊ शकतो. चांगलं फक्त कॉलेजला ऍडमिशन मिळणं गरजेचं नाहीये, पण चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळाल्यानंतर तुमचं त्याच्यामध्ये चांगलं लक्षही असणं गरजेचं आहे. आणि हा मुद्दा फार महत्वाचा आहे. हे मुलांनी हे पालकांनी लक्षात ठेवावं आणि मुलांनी लक्षात ठेवावं की आपण जे काही कॉलेजला करतो, कॉलेजमध्ये जाणार आहोत, आपण जे काही करतो ते पालकांना सांगावं, जेणेकरून काही गोष्टी आपल्याला कळत नाही ते पालक आपल्याला क्लेरिफाय करून सांगतील किंवा एखाद्या काउन्सिलरशी कॉन्टॅक्ट करा, त्याच्याशी भेटा. सो दिस इज अबाउट ऍडिक्शन. तर सोशल मीडियाला ऍडिक्शन होऊ नका. मुलांना सोशल मीडियाला टायमिंग द्या किंवा 1 तास दिवसात कर, चालेल, कारण ते मित्र मंडळीबरोबर कॉन्टॅक्ट करतील. पण 24 तास फक्त मेसेज बघतोय हे करू नका, मुलांना देऊच नका. ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. ओके. आता दुसरी जी गोष्ट आहे की वायफाय गप्पा केल्यानेही मुलांचं डिस्ट्रॅक्शन होतं आणि त्यांचं फोकस डिफोकस होतं. आणि हे प्रत्येक मुलगा जेव्हा 11वीत जाईल तेव्हा लक्षात ठेवायला पाहिजे की माझं डिफोकस होता कामा नये, कारण डिफोकस जर झालं तर वाईट सवयी लागतात, वाईट मित्र मिळतात आणि डिस्ट्रक्शन करणारी आपली बुद्धिमत्ता बनते. तर ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची. डोंट एव्हर गेट इन टू नॉर्मल टॉक्स. अशाच गोष्टी करा जेणेकरून तुम्हाला काही सकारात्मक ऊर्जा मिळेल आणि अशा कुठल्या गोष्टी करू नका जेणेकरून तुम्हाला सकारात्मक ऊर्जा मिळणार नाही. आणि लास्ट जे पॉइंट आहे की आळसाला आपला मित्र बनवू नका. आता लॉकडाऊन टाइम आहे, त्या लॉकडाऊन टाइम मध्ये बरेचसे विद्यार्थी माझ्याकडे येतात, माझ्याशी बोलतात, आम्ही व्हॉट्सअपवरती कॉल करतो, येतात आणि मिळतात, म्हणजे ऑन वेबिनार किंवा व्हॉट्सअप कॉल असतो. तर त्यांचं असं असतं की पालकांची कंप्लेंट अशी असते की मुलगा काहीच करत नाही. सकाळी पिक्चर बघतो, सकाळी काही सिरियल बघतो, दुपारी पिक्चर बघतो, दुपारी झोपतो, संध्याकाळी चहा पितो, चहा पिल्यानंतर परत एखादी पिक्चर बघतो, मित्रांबरोबर गप्पा मारतो, फोन चालू असतो आणि मग झोपून जातो. आता हे 60 दिवस तो कंटिन्यू हे करतोय, त्याच्यामुळे झालं काय, तुझं रुटीन बसलाय. आता त्याला मी सांगून ते बदलणार नाहीये, पण येस आपण जर हे प्लॅन केला काही करायचं, असं करायचं, हळूहळू त्या मुलामध्ये चेंज. आणि याकरता सर्वांना एक आग्रहाची विनंती आहे पालकांना की कुठलंही टाईपचं मेडिटेशन मुलांना करायला लावा. when you ask your child to do meditation, what happens is he becomes stable. आणि त्याचं लक्ष जरा कॉन्सन्ट्रेशन वाढतं आणि तो कुठेतरी काहीतरी फोकस करतो. ही गोष्ट सर्वांना लक्षात ठेवा आणि ह्या गोष्टी तुम्ही टाळा. या 2 जे स्लाइड आहेत ही आणि करिअर प्लॅनिंगची, ही आपल्या 10वीच्या प्रेझेंटेशनशी निगडीत नाहीये, पण मुद्दाम टाकली आहे मी, कारण फक्त करिअर बद्दल सांगून उपयोग नाहीये, पण तो करिअर झाल्यानंतर प्लॅन केल्यानंतर आपण त्याचं कसं प्लॅन करावं आणि कसं ग्रो करावं हे सर्वांनी लक्षात ठेवायचं करता या सर्व मुद्दा 2 स्लाइड टाकलेले आहेत. तर ह्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. पुढे आपण आता अजून काही याच्यात जातो. आता ही जी स्लाइड आहे हा आम्ही स्वतः तयार केलेला फॉर्म्युला आहे. वी हॅव क्रिएटेड दिस फॉर्म्युला. म्हणजे याला आम्ही नाव दिलंय सेल ऑन.
सेल ऑन म्हणजे एक्झॅक्टली काय? जसं मी म्हटलं की बाहेर कॉम्पिटिशन म्हणजे मोठा समुद्र आहे आणि त्या समुद्रामध्ये बरेचसे हर्डल आहेत. त्यामध्ये काही समुद्र चाचे आहेत, कधी मोठ्या मोठ्या लाटा आहेत, कधी समुद्रातले काही प्राणी आहेत. पण ही जी गोष्ट वास्तविकता आपल्या करिअरमध्ये किती महत्वाची आहे, तर करिअरचं जे समुद्र आहे हे पण अफाट आहे आणि याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या मुलांना डायव्हर्ट करतात. जसं मी म्हटलं काही वाईट सवयी आहेत किंवा कधी कधी मजा करायची आहे, मस्ती करायची, अभ्यास नंतर करू, अशी एक टेकन फॉर ग्रांटेड कॅज्युअल अप्रोच आहे. तर अशा सर्व गोष्टी असताना जेव्हा करिअर एक चॉईस करायचं आपल्याला, वेन यू वॉन्ट टू मेक अ करिअर, सो इन दॅट करिअर सेल ऑनचा उपयोग किती महत्वाचा आहे. तुम्हाला आठवत असेल जेव्हा मी स्टार्ट केलं प्रेझेंटेशन म्हटलं आपण स्कोप वर डिस्कस करणार आहोत. तर यातला पहिला जो सेलचा एस आहे तो म्हणजे स्कोप. की समजा माझ्या मुलांनी 10वी मध्ये 90% मार्क मिळवले आणि त्या मुलाने सायन्स घेतलं, किंवा एखादा माझा मुलगा किंवा मुलगी आहे तिने 85% मार्क घेतले आणि तिने आर्ट्स घेतलं, आणि एखादा आहे त्याला 55% मिळाले आणि त्यांनी कॉमर्स घेतलं. तर हे गोष्ट केल्यानंतर किंवा एखाद्याला सायन्स इंजिनिअरिंग करायची इच्छाच आहे, त्याला मार्क कमी पडले, त्याने डिप्लोमामध्ये ऍडमिशन घेतलं. So when a child has decided on his career or a parent has decided on the child's career, what happens is he or she should know की what after that. म्हणजे मी जर डिप्लोमा घेतलाय तर डिप्लोमा नंतर काय, मग डिप्लोमा मध्ये कुठला सब्जेक्ट एक्झाम्प्टेड असतो इंजिनिअरिंगला ते लक्षात घ्यायला पाहिजे. मग मी डिप्लोमा करून झाल्यानंतर मला त्या इंजिनिअरिंग स्कोप मध्ये किती मोठा स्कोप आहे, जो डिप्लोमा मी आता करतोय तो रिलेव्हंट आहे की नाही आहे. तसं मी कॉमर्स जेव्हा घेतलं तर कॉमर्स मी जेव्हा 55% घेतोय किंवा 65% घेतोय, तर ते कॉमर्स केल्यानंतर त्यामध्ये स्कोप काय काय, जो आम्ही सेकंड नंबर स्लाइड बघितली म्हणजे ICWS, CS, CFP, हे असे वेगवेगळे ऑप्शन्स आहेत. पण त्याच्या व्यतिरिक्त छोटे छोटे ऑप्शन सुद्धा आहेत. ऑडिटिंग आहे, अकाउंटिंग आहे, बँकिंग आहे, इन्शुरन्स आहे, मॅनेजमेंट स्टडीज आहेत. हे छोटे छोटे ऑप्शन्स आहेत. मग हे ऑप्शन्स म्हणजे माझे स्कोप झाले, आणि हा स्कोप केल्यानंतर, हा ए स्कोप जाणल्यानंतर की मला माझ्या मुलाला हा पर्टिक्युलर विषय कुठे घेऊन जाईल पुढच्या 10 वर्ष, 20 वर्ष, 30 वर्ष कुठे असेल तो, हा विचार आज करायला पाहिजे. दिस इज व्हॉट यू हॅव टू थिंक टुडे, की वेअर माय चाइल्ड विल बी, व्हॉट इज द स्कोप ऑफ द सब्जेक्ट दॅट आय हॅव चूज. आणि त्याच्यानंतर इमिडिएटली नेक्स्ट टॉपिक काय येतो, ऑल्टरनेटिव्ह. व्हॉट आर द ऑल्टरनेटिव्ह. द ऑल्टरनेटिव्ह म्हणजे जर समजा माझ्या मुलांनी सायन्स घेतलं आणि त्याला मार्क कमी मिळाले 12वी मध्ये, माझी इच्छा आहे की माझा मुलगा डॉक्टर आणि इंजिनियर बनावा, पण त्याला तेवढे मार्क मिळाले नाहीत. he has not scored that much mark, he or she has not scored that mark, then what are the alternatives? Again, जे फर्स्ट आम्ही सांगितलं होतं, there पॅरामेडिकल आहे, तो इंजिनिअरिंग मध्ये असे भरपूर असे सब्जेक्ट्स आहेत, विषय आहेत, म्हणजे जवळजवळ आपल्याला 25च्या वरती विषय आहेत इंजिनिअरिंग मध्ये जे आपण चॉईस करू शकतो, आणि त्याच्यापेक्षा जास्त आपल्याकडे सायन्स मध्ये विषय आहेत. तर हे सर्व गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. दॅट आर द ऑल्टरनेटिव्ह. म्हणजे मला काय ऑल्टरनेटिव्ह आहेत हे मला माहिती असायला हवं. म्हणजे इन शॉर्ट आपल्याला प्लॅन बी तयार असायला हवं. मी हे म्हणत नाही की प्लॅन बी, सी, डी, ई, एफ करावा, फक्त प्लॅन ए, बी आणि सी असावा, त्याच्यावरती नसावा, कारण मग परत त्याच्यामध्ये कन्फ्युजन येणार आणि तुम्ही डिस्टर्ब होणार. त्याच्याने तुमचं फोकस चांगलं होणार. दॅट इज युअर ऑल्टरनेटिव्ह. आता याच्या मागील 2 स्लाइडमध्ये म्हटलं होतं आपण की आपण स्वतःवर काय करायचं आहे, स्वतः कसं समजायचं आहे. त्याला इंग्लिशमध्ये एक वर्ड आहे इंट्रोस्पेक्शन. सो व्हॉट इज इंट्रोस्पेक्शन? इंट्रोस्पेक्शन इज नथिंग बट अंडरस्टँडिंग युअरसेल्फ. हाऊ डू आय अंडरस्टँड माय सेल्फ? मी तर काही असं करू शकत नाही की चला आतमध्ये आपण बघूया आपण कसे आहे, असं होऊ शकत नाही. पण इंट्रोस्पेक्शन करणं म्हणजे की आपल्यामध्ये काय गुण आहेत जे आपल्याला स्वतःला आवडतात, आपल्यामध्ये असे काय गुण आहेत जे लोकांना आवडतात, आपल्यामध्ये असे काय गुण आहेत जे आपल्याला बदलायचे आहेत किंवा बदलावायचे वाटतात,
आणि आपल्याला म्हणजे आपल्या अशा मित्रांना काय वाटतं की ते आपल्यामध्ये बदलावं. मित्रांना मध्ये म्हणजे बाकीचे जे आहेत बाहेरची मंडळी स्वतः सोडून म्हणजे पालक असतील, मित्र असतील किंवा मित्रमैत्रिणी असतील किंवा आणखी कोणी असेल त्याला वाटतं तू ही आदत बदलला. तर हे झालं मला विचार करायचा आहे की माझ्याबद्दल. याला एक मोठं सायकोलॉजीमध्ये एक टर्म आहे जोहारी विंडो म्हणून, जेणेकरून आपण स्वतःला कसं ओळखावं हे त्यात शिकवलं जातं. तर त्यात समजतं आपल्याला शिकवण्यामध्ये समजतं. तर हे झालं तुझं इंट्रोस्पेक्शन. आणि हे का करावं की जेव्हा आपण हे करतो तेव्हा आपल्याला कळतं नाही यार मला ते करायचं, मला ते आवडतच नाही ही गोष्ट, मी का करतोय. तर मी असंच कधी करावं जे काही कुणाला मला जे मला आवडेल. जेव्हा तुम्ही काही मोटिवेशनल स्पीच ऐकता किंवा एखादा हिरो हिरोईनचा इंटरव्ह्यू ऐकता किंवा एखाद्या क्रिकेटरचा इंटरव्ह्यू ऐकता तेव्हा तुम्हाला क्लिअरली कळतं की त्यांनी जेच केलं आहे जे त्यांना आवडतंय. पण त्यांच्या पुढे तुमच्या समोर प्रश्न काय असतो की ही आवड कशी कशी जाणायची कशी. फक्त मी म्हटलं तर पालक ऐकतील का किंवा पालक म्हणतील तर मी ऐकेल का, तर नाही. याच्याकरता काही टेस्ट असतात समजायचे आपल्याला की हा मला ही गोष्ट करायची आहे आणि का करायची आहे. दॅट इज इंट्रोस्पेक्शन. ओके. नाउ लव्ह टू लिव्ह विथ इट. म्हणजे जर मी हा करिअर चूज केला तर मी याला खरंच असं प्रेमाने त्याला समजणार आहे का की मी त्याच्यावर खरंच त्या सब्जेक्टवरती प्रेम करणार आहे का हे तुम्हाला समजायचं आहे. तुम्हाला एक्झाम्पल देतो एक स्टोरी म्हणजे पिक्चरचं. 3 इडियट्स पिक्चर सर्वांनी बघितला असेल जरा विंडोवर टाईप करा. कोणी सर्वांनी बघितला आहे का 3 इडियट्स पिक्चर? ऑल हॅव सीन द मूवी 3 इडियट्स? बघितलाय? ओके गुड, थँक्यू. ओके गुड. तर त्या पिक्चर मध्ये एक फरहान कुरेशी म्हणून कॅरेक्टर आहे ना. तर हा जो कॅरेक्टर आहे फरहान कुरेशी हा टॉप इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये असतो, बरोबर. पण त्याची आवड काय असते? फोटोग्राफी. आणि त्याचे फोटोग्राफ्स इंटरनॅशनली सिलेक्ट होतात, पण त्याचा बेस इंजिनिअरिंग असतो. म्हणजे तो चुकून कुठेतरी आलेला असतो वाहत आहे. जसं ही नदी मध्ये समुद्र दाखवलाय, समुद्रात तो वाहत आलेला असतो, तो पोहत असतो, आपल्या स्वतःला वाचवत असतो, पण त्याला ती एक मजा घेता येत नसते. पण तेच जर समजा तुम्ही ऑस्ट्रेलियाचा मोठा स्विमर आहे मायकल फेल्प म्हणून, ऑलिम्पिक चॅम्पियन आहे, त्याला जर दिलं तर तो एन्जॉय करत स्विमिंग करेल. हे फरक असतो. तर आपल्याला जेव्हा आपण जो करिअर चूज करतो तो करिअर चूज केल्यानंतर त्याच्याबद्दल प्रेम असायला. आणि जेव्हा तुम्हाला एखाद्या विषयावर प्रेम असतं किंवा सब्जेक्टवर प्रेम असतं किंवा एखाद्या गोष्टीवर प्रेम असतं तर तुम्ही तुमच्या पूर्ण इंटरेस्ट दाखवून काम करता. आणि जेव्हा आपण म्हणतो की मला त्या गोष्टी मला म्हणजे जो करिअर चूज केला हा मी केलाय असं जेव्हा म्हणत असतं त्यावेळेस तुम्ही त्या सब्जेक्टलाही तेवढंच इम्पॉर्टन्स देता आणि तुम्ही परीक्षेमध्ये चांगल्या मार्काने पास होता. हे तुम्ही सर्वांनी लक्षात ठेवा की इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू लव्ह द सब्जेक्ट दॅट यू आर गोइंग टू चूज. Don't just choose it by default or by chance. Choose it with love. That is the point number 4. पाचवा आहे ऑप्टिमम रिसोर्सेस. फार महत्वाचा मुद्दा आहे. आज पालक पण या प्रेझेंटेशनला आहेत, या वेबिनारला आहेत. तर मी सांगू इच्छितो की पालकांनी आपले रिसोर्सेस समजून मुलांचं करिअर चूज करावं. मी असे बरेचसे मुलं माझ्याकडे येतात किंवा आम्ही त्यांना सजेशन करतो पालकांना. 8वी 9वी मध्ये असताना त्यांना असं वाटतं की माझ्या मुलाने IIT क्रॅक करावं आणि ते मुलांना मोठ्या क्लासमध्ये ऍडमिशन घेतात, 4-4, 5-5 लाख रुपये फी भरतात. आम्ही सांगून सुद्धा की बाबा हे या मुलाला झेपणार नाही. पेरेंट्सचं म्हणणं असतं की नाही माझा मुलगा करेल आणि त्याच्या मागे लागतात आणि त्या मुलाला त्या एक्झाम मध्ये क्लिअर व्हायला डिफिकल्टी येते आणि तो IIT कधीच पास होत नाही. कारण फक्त माझी इच्छा आहे म्हणून कधीच काय होत नाही. तेवढं माझं ज्ञान पण असायला हवं, तेवढी माझी इच्छा शक्ती असावी लागते, एफर्ट्स टाकायची, ती गोष्ट समजायची, माझी कॅपॅबिलिटी मला माहिती असायला हवी. आणि तेव्हाच तर हे रिसोर्स जे मी म्हणतोय हे रिसोर्स फक्त पैसा नाही. हे रिसोर्स म्हणजे आपण त्यांना काय काय गोष्टी देऊ शकतो योग्यरीते आपल्यावर बर्डन न येता, हे आपण त्यांना क्लिअरली सांगायचं आहे. जर तुम्ही हे क्लिअरली सांगितलं नाही तर बहुतेक त्या मुलावरती स्ट्रेस येईल आणि तुमच्यावरती स्ट्रेस येईल. मुलाची बुद्धिमत्ता चांगली आहे तर कर्ज काढून त्याला शिकवा, डाऊट नाहीये. पण जर मुलाला तुम्हाला माहितीये की मुलाची बुद्धिमत्ता एवढी चांगली नाहीये किंवा मुलीची बुद्धिमत्ता एवढी चांगली नाहीये,
किंवा त्याचा इंटरेस्ट वेगळा आहे, तर तिला क्लिअरली तुम्ही सांगा की तुम्ही हे करू नका. दॅट इज व्हॉट आय मीन टू से ऑप्टिमम रिसोर्सेस. म्हणजे फक्त पैसा नाही, बाकीच्या गोष्टी सुद्धा आपण किती सपोर्ट करू शकतो सर्व रीतीने हेही लक्षात ठेवा. ओके. आणि लास्टचा जो पॉइंट आहे तो न्यू व्हर्टिकल्स. न्यू व्हर्टिकल म्हणजे एक्झॅक्टली काय? न्यू व्हर्टिकल म्हणजे एक सिंपलची गोष्ट आहे की जेव्हा आता बघा जसं आजचा टाइम आहे याचं कोणीच कल्पना केली नव्हती काय होऊ शकतो. जेव्हा भारतामध्ये 85 साली 70-75 ला ऍक्च्युअली कम्प्युटर आला, पण 85 साली लोकांमध्ये तो आला. तर 85 ला जेव्हा कम्प्युटर आला तेव्हा कोणाला वाटलंही नव्हतं की हा एवढ्या लेवलला ग्रो होईल. म्हणजे 1960चं इंडस्ट्रियल रिव्होल्युशन झालं. अगोदर आपण ऍग्रिकल्चर म्हणून ओळखलं जातो, नंतर इंडस्ट्रीमध्ये आलो, नंतर आयटी मध्ये आलो, आता आयटी नंतर इंटरनेट आलं, आता इंटरनेट मधनं पुढे आता AI आलं, आर्टिफिशियल इंटेलिजन्स. म्हणजे किती मोठं ट्रान्झिशन झालंय फक्त 50-60 वर्षामध्ये. तर दिस ट्रान्झिशन इज ऑन बेसिस ऑफ वन इन्व्हेन्शन त्यावेळेस झालेलं. बरोबर आहे. आता मोबाईलचं इन्व्हेन्शन झालं आणि त्याच्यामध्ये व्हर्टिकल्स किती सारे आले. स्मार्टफोन आला, मोबाईल थ्रू व्हॉइस ओव्हर आलं. मग आज त्या मोबाईल थ्रू किंवा त्या कम्प्युटरच्या इंटरनेट कनेक्टिव्हिटी थ्रू आपण आज बोलतोय आहोत वेगवेगळ्या ठिकाणावर. दिस आर न्यू व्हर्टिकल्स. मग त्याच्यामुळे जो बुडलेला जो कम्प्युटर टेलिकॉम सेगमेंट आहे तो या कोरोनामुळे ग्रो झालेला आहे. तर कोरोनामुळे फक्त नकारात्मक गोष्टी झालेल्या नाहीयेत, कोरोनामुळे सकारात्मक गोष्टी सुद्धा झालेल्या आहेत. आणि आपण ऍज अ स्टुडंट, ऍज अ पेरेंट या कोरोनामुळे डिस्कस करण्यात वेळ वाया घालू नका. फक्त आणि फक्त लक्षात घ्या की आपल्याला सकारात्मक दृष्ट्या याला गोष्टीला घ्यायचंय. त्याच्या या कोरोनामुळे आपण आज काही डिस्कशन करतोय, बहुतेक नाही तर तुम्ही केलं नसतं किंवा कुठेतरी लाईव्ह सेमिनारला गेला असता किंवा कंटाळा गेला असता, पण आज आपण त्या गोष्टींवर डिस्कस करतोय हे आपलं खरंच भाग्य आहे. त्याकरता म्हणतो तुम्ही फार लकी आहात. आपण राईट टाइमला सेमिनार घेतोय आणि ह्या वेबिनार मध्ये तुम्हाला डेफिनेटली फायदा होईल याची मला खात्री आहे. आणि या सर्व गोष्टी न्यू व्हर्टिकल मध्ये येतात जेणेकरून आपल्याला जो विषय आपण घेतो किंवा आपण जो विषय चूज करतो त्या विषयाचं पुढे व्हर्टिकल काय असणार आहे हे सुद्धा जाणणं गरजेचं आहे. ओके. तर हे होतं आपला फॉर्म्युला ऑफ सेल ऑन. हे सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे. आणि या विषयावरती कधी पण लक्षात ठेवा, स्कोप, अल्टरनेटिव्ह, इंट्रोस्पेक्शन, लव्ह फॉर अ पर्टिक्युलर थिंग, ऑप्टिमम रिसोर्सेस आणि न्यू व्हर्टिकल्स हे सर्व डिसाइड करूनच, या सर्वांचा विचार करूनच तुम्ही करिअर चूज करायचं आहे. इज इज क्लिअर? सर्वांना ओके आहे काही गोष्ट आतापर्यंत? सर्व माझ्याबरोबर आहात का? प्लीज टाइप इन द चॅट बॉक्स that yes I am with you. Please type in the chat box yes we are with you. Yes, very good, thank you so much. Please type in the chat box yes, thank you, yes, good, thank you so much, thank you. आपण थोडं पुढे जाऊया. आता प्रश्न असा आहे की हे सर्व स्कोप सांगणार कोण आपल्याला? काय आहे, इन्व्हेस्टमेंट करायचं कसं, अल्टरनेटिव्ह कशी करायची, मी तुम्हाला थोडक्यात सांगितलं. पण जेव्हा हे सेमिनार संपेल किंवा वेबिनार संपेल त्याच्यानंतर तुमच्या किती लक्षात राहणार आहे गोष्ट आणि तुम्ही किती गोष्टीवरती विचार करणार आहात ती गोष्ट अजून पुढची आहे. पण मग होणार काय? परत तुम्ही कुणाची हेल्प घेणार आहात? बघा, तुम्ही हेल्प घेणार आहात गुगलची, बरोबर आहे. बरं, तुम्ही काही रेफरन्स आहेत तुमच्या ओळखीचे त्यांना भेटणार, त्यांच्याशी बोलणार, फ्रेंडशी बोलणार, फॅमिलीचे काही मित्र असतील, फॅमिलीचे काही मेंबर असतील त्यांच्याशी बोलणार, बुक्स वाचणार आणि ऑडिओ व्हिडिओ समजणार की चला मला आता फॉर एक्झाम्पल कोणी विद्यार्थी आहे, जसं आपले जे सार्थ पाटील म्हणून एक विद्यार्थी आहे, वैष्णवी म्हणून एक विद्यार्थी आहे, हे सर्वांना दिस ऑल पीपल वॉन्ट टू डू समथिंग and when they are doing something they will refer all this thing, Google, references, friends, family, books, audio video. Now what will happen with this? एवढं केल्यानंतर परत काय होणार आहे? Again there will be n number of questions in your mind. आणि ते प्रश्न काय असणार आहेत ते तुम्हालाही माहित नाही की किती प्रश्न असतील आणि काय असणार आहे. तर याच्याने होणार काय हे सर्व बघितल्यानंतर परत एक मोठा क्वेश्चन मार्क रेज होणार आहे आणि तो क्वेश्चन मार्क तुम्हाला काय करणार आहे? कन्फ्युजन करणार आहे, कन्फ्युज करणार आहे. मग जेव्हा आपण कन्फ्युज होतो या कुठल्याही गोष्टीमुळे तर परत तुम्हाला प्रश्न उद्भवतो की अरे व्हॉट नेक्स्ट नाव. परत मला कळत नाही मी सायन्स घ्यावं, आर्ट्स घ्यावं, कॉमर्स घ्यावं, कारण मी एवढ्या सर्व गोष्टी सर्च केल्या आहेत. याला आजच्या टर्म मध्ये म्हणतात इन्फो ओबॅसिटी. जसं म्हणतो आपण ना एखादा माणूस जाड असतो तर आपण त्याला ओबेस म्हणतो
किंवा एखादा माणूस भरपूर काही जंक फूड घेतो, त्याला ओबेस म्हणतो आपण. तर इन्फो ओबेसिटी म्हणजे काय, की आपल्याकडे नॉलेज एवढं सारं आहे की कुठलं चॉईस करायचं आणि कुठलं नाही हे आपल्याला कळतच नाही. आणि जेव्हा आपल्याला हे कळत नसतं तेव्हा आपण कन्फ्युज होतो, आपला स्ट्रेस वाढतो आणि आपण काहीतरी चुकीचा डिसिजन घेतो. मग याच्यासाठी काय करावं हा परत एक प्रश्न आहे. व्हॉट इज द सोल्युशन फॉर इट? काय सोल्युशन आहे हे मला तुम्ही सांगायचं आहे. आता काही तुमच्या समोर एक स्लाइड मध्ये येणार काही, याचं उत्तर तुम्ही मला द्यायचं आहे. व्हॉट इज द सोल्युशन फॉर दिस? तुम्ही मला उत्तर टाईप करा की पॉईंट नंबर 1, 2, 3, 4, 5 मध्ये तुम्ही कुणाला कन्सल्ट कराल, whom do you visit to when you are not well? टाईप करा तुमच्या चॅट बॉक्स मध्ये की तुम्ही कुणाला कन्सल्ट कराल जेव्हा तुम्ही आजारी असाल. व्हेरी गुड, थँक्यू. ओके, गुड. तुम्हाला जर हेअर कट करायचा कुणाकडे जाल तुम्ही? व्हेरी गुड, थँक्यू सो मच, व्हेरी गुड. म्हणजे तुम्ही हे सर्व गोष्ट जाणता की आपल्याला जेव्हा आजारी असतो तर आपण डॉक्टरकडे जातो, किंवा आपण जेव्हा हेअरकट करायचं आहे तर आपण बार्बरकडे जातो, किंवा आपण बेकरीमध्ये जातो. हे आपलं डिसाइडेड असतं, राईट? मग जेव्हा आपण हे डिसाइड करतो तर जेव्हा आपल्याला आपल्या आयुष्याचा फार महत्वाचा निर्णय घ्यायचा आहे कि I have to decide on my career, which is considered to be a turning point of your life, जो आपके लाइफ का एक बहुत बड़ा चेंज करने वाला पॉइंट है, तो वो टाइम पे आपने किसको मिलना चाहिए हे आपल्याला बऱ्याच लोकांना माहितीच नसतं, किंवा ते त्या गोष्टीला निग्लेक्ट करत असतात. आणि जेव्हा ते निग्लेक्ट करतात त्यावेळेस त्यांना, जसं हे मागच्या साईडने पाहिलं आपण, की आपण मग कुणाला तरी विचारतो, काहीतरी करतो, आणि मग आपण फायनली फ्रस्ट्रेट होऊन काहीतरी डिसिजन घेतो आणि स्वतःला खुश मानतो, झालं बाबा एकदाच, इट इज डन अँड यू आर हॅपी विथ इट. ऍक्च्युअली यू शुड नॉट बी हॅपी विथ इट, यू शुड बी सॅड विथ इट, बिकॉज your life's important decision you have taken just by chance, wherein if you take a right decision you are going to flourish and get into millions of rupees, million rupees कमवण्याची कॅपॅसिटी असताना तुम्ही एक असं करिअर चूज केलं आहे ज्यामध्ये तुम्ही फक्त 5 वर्ष हसी मजाक करणार आहात आणि नंतर एक छोटासा कुठला तरी कारकुनी जॉब करणार आहात. तर हे तुम्हाला डिसाइड करायचं आहे की तुम्हाला करायचं काय. तुम्हाला कारकुन बनायचंय, किंवा तुम्हाला जसं मी म्हटलं कुठल्या तरी गॅरेजमध्ये काम करायचंय, किंवा कुठल्या तरी किराणा शॉप मध्ये काम करायचंय, किंवा कुठल्या तरी शॉपर स्टॉप मध्ये सेल्स करायचंय, की मला काहीतरी एक मोठ्या लेवलला पोहोचायचंय आणि चांगलं काहीतरी करायचंय. हे जेव्हा तुम्ही मनात डिसाइड कराल तेव्हा ऑटोमॅटिक तुमचं करिअरवरचं प्रेम वाढेल आणि तुम्ही एक चांगला करिअर चूज करायचा प्रयत्न करा. यू विल चूज अ राईट करिअर व्हेन यू आर इन लव्ह विथ द सब्जेक्ट अँड व्हेन यू अंडरस्टँड, येस मला करोडो रुपये कमवायचे आहेत, फक्त तसं नाही, मला करोडो रुपये कमवून एक चांगल्या लेवलला जायचंय, तर मला तसाच जॉब पाहिजे, मला तसंच करिअर करायचंय, हे तुमच्या मनात आजच असावं. आणि याकरता तुम्हाला कुणाला भेटावं लागेल, तर यू नीड टू मीट अ प्रोफेशनल काउन्सिलर. आता प्रोफेशनल काउन्सिलर फक्त मी आहे म्हणून मला सांगत नाही. प्रोफेशनल काउन्सिलरला भेटायचं कारण फक्त तुम्हाला याच्यासाठी सांगतोय मी की त्या व्यक्तीला भेटल्यानंतर तुमच्या मुलाला किंवा मुलीला ते स्वतःबद्दल एक आत्मविश्वास निर्माण होईल. And when that child has a self-confidence, what will happen is he or she will take a right decision everywhere. फक्त अभ्यासातच नाही तर मित्र चूज करण्यामध्ये चांगला डिसिजन घेईल, तो वाईट सवयीपासून लांब राहील, त्याला अभ्यास कसा करायचा याचं मार्गदर्शन मिळेल, आणि याच्या व्यतिरिक्त एक चांगला माणूस कसं राहायचं हे त्याला कळेल. आणि जेव्हा तो चांगला माणूस बनतो तेव्हा तो फॅमिलीला एकत्र आणतो, तेव्हा तो सोसायटीमध्ये चांगला राहतो आणि राष्ट्रीय संपत्ती बनतो. तो he becomes an asset for, he or she becomes an asset for the nation. आणि आम्ही जेव्हा प्रोफेशनल काउन्सिलिंग करतो तेव्हा आमचं ध्येय हेच असतं की आम्हाला एक चांगलं कम्युनिटी बनवायची आहे जी फोकस्ड आहे. आणि त्याकरता जेव्हा हा 10वीतला मुलगा किंवा मुलगी जेव्हा काउन्सिलिंग करतो किंवा असेसमेंट करतो तेव्हा त्याला काय काय फायदे होतात हे तुम्ही बघा, तुमच्या स्लाइड वरती आहे. जेव्हा चांगले डिसिजन घेतो तर राईट स्ट्रीम जेव्हा तो चूज करतो तेव्हा तेव्हा त्याला इंटरेस्ट कळतो आपला काय, आपल्या स्टडी हॅबिट्स काय.
आता मी जर प्रश्न विचारला ह्या एंटायर वेबिनार मध्ये, तर किती लोकांना आपले स्टडी हॅबिट्स माहिती आहे किंवा स्टडी हॅबिट्स म्हणजे काय हे किती लोकांना माहिती आहे? कोणा प्लीज जरा टाईप करा, जर कोणी असेल विद्यार्थी तर प्लीज जरा टाईप करून पाठवा की स्टडी हॅबिट्स म्हणजे काय आहे, किंवा एखादा पालक जेव्हा हे अटेंड करतोय तेव्हा सांगे स्टडी हॅबिट वरती तुम्ही विचार केला आहे का? डेफिनेटली नाही, कारण हा विचार आपल्याला साधारण माणूस कधीच करत नाही, किंवा इव्हन मोठ्या मोठ्या लेवलची माणसं सुद्धा करत नाही, कारण ते फक्त करिअरला ऍज बाय चान्स 10वी झाली, 12वी झाली, ग्रॅज्युएशन झालं, नोकरी शोधा, बिझनेस करा, आई वडिलांना सपोर्ट करा, बस दॅट इज एंड. पण असं मुळात नसतं, याच्या व्यतिरिक्तही भरपूर आयुष्य असतं. आणि जेव्हा मला स्टडी हॅबिट कळते तेव्हा ऑटोमॅटिकली मला कळतं माझ्या मुलाला सकाळी 5ला उठायला हवं की रात्री 12ला नंतर अभ्यास करायला हवा. कारण प्रत्येक मुलाची किंवा मुलीची जी वर्किंग सायकल आहे ब्रेनची ती वेगवेगळी असते. माझ्या मित्राचा मुलगा जर समजा 4 वाजता उठून अभ्यास करतो तर माझ्या मुलाने 4 वाजता उठायची गरज नसते. ही गोष्ट प्रत्येक पालकाला समजायला हवी. आणि त्यामध्ये आपण जेव्हा ही टेस्ट करतो त्यामध्ये स्टडी हॅबिट कळते आपल्याला. स्टडी हॅबिट मध्ये लर्निंग कळतं आपल्याला, त्याचे गॅप्स कळतात. गॅप्स म्हणजे काय की एखाद्या मुला मुलीमध्ये काय पर्टिक्युलर गॅप आहे अभ्यासामध्ये, ते जर फिल केला तर किती पर्सेंटेज मध्ये राईज होऊ शकते. नंतर त्याचं नॅचरल पोटेन्शियल कळतं आपल्याला त्या मुलाचं, बरोबर आहे, मुला मुलीचं नॅचरल पोटेन्शियल कळतं. आणि नंतर मग आपल्याला जे कळतं अबाउट द करिअर इंटरेस्ट एरिया ऑफ द चाइल्ड, फार फार महत्वाचं आहे. आणि आम्ही सर्व म्हणजे मी ज्याचा को फाउंडर आहे ट्युटलेज इंडिया, त्यामध्ये आमचं एक मिशन आहे आणि त्या मिशन वरती आम्ही वर्क करतो. आणि त्यामध्ये बघा हे सर्व मुलांना बेनिफिट होतं. इट बिकम्स इझी फॉर अ चाइल्ड टू टेक डिसिजन. कारण एकदा आपल्याला कळलं की माझा हा पर्टिक्युलर पॉईंट स्ट्रॉंग आहे, पण डिसिजन चांगला घेतला जातो. पण नंतर विजन ऑफ द पेरेंट्स बिकम क्लिअर, कारण विजन ऑफ द पेरेंट्स क्लिअर होणं फार गरजेचं आहे. जेव्हा पेरेंट्स एक विजन क्लिअर करतात तो त्याच्यामुळे मुलाला ते फोर्स करणं कमी करतात आणि ते काही गोष्टी एक्सेप्ट करतात. दे एक्सेप्ट द पर्टिक्युलर थिंग दॅट ओके माय चाइल्ड इज नॉट गोइंग टू बी डॉक्टर, बट देन व्हॉट नेक्स्ट? माय चाइल्ड कॅनॉट बी एन इंजिनियर, देन व्हॉट नेक्स्ट? Is he good into business? Which type of business? Is he good into mathematics? Then what is the scope in mathematics? हे सर्व ऑप्शन्स आहेत, पण त्याचा इंटरेस्ट कळणं गरजेचं आहे. अँड दॅट इज हाऊ. आणि याच्याने होतं काय, टाइम, मनी इज अँड एनर्जी इज सेव्ह. फार महत्वाचं आहे. माझी ऊर्जा माझी सेव्ह होते ॲज अ पालक. माय एनर्जी इज गेटिंग सेव्ह. माझे पैसे सेव्ह होणार, कारण उगाच काही क्लास लावत नाही, कारण माझ्या मुलाने IIT करावं किंवा मेडिसिनला जावं, डोनेशन भरतो आपण, शेवटी होतं काय तर मुलगा ड्रॉपआउट होतो, मुलगा किंवा मुलगी. तर ह्या गोष्टी प्रत्येकाने समजावा की याचे बेनिफिट काय काय आहे टेस्टच्या. द फोकस ऑन पर्टिक्युलर करिअर बिकम्स लेझर शार्प. जसं मी म्हटलं की फोकस होतो मुलगा किंवा मुलगी आणि त्याप्रमाणे तो त्याच्या मागे लागतो. असं आपण जसं म्हणतो की घोड्याला झाप लावतो आपण, तसा मुलगा असा फोकस असतो. त्याला करून बाकीच्या गोष्टीला दिसत नाही, फक्त आणि फक्त करिअर दिसतं. आणि याच्याने आपल्याला लॉंग टर्म मध्ये चांगले बेनिफिट होतात. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे एक्सेप्टन्स असतो पॅरेंट्सचा आणि स्ट्रेस कमी होतो. आणि विजन जेव्हा क्लिअर असते तेव्हा बऱ्याचशे मल्टिपल डेफिनेशन होतात, मुलं बेनिफिट होतात, त्यामध्ये कॅपिटलाइज करतो आपण काही गोष्टी आणि त्याचं करिअर तो चांगला बनवायचा प्रयत्न करतो. आता हे आमचं ऍज अ ट्युटलेज इंडियाचं मिशन आहे. त्यानेकरून आम्ही 1 मिलियन स्टुडंट्सला रीच करायचा प्लॅन करतोय येणाऱ्या 5 वर्षामध्ये. 1 मिलियन. 1 मिलियनचं कारण असं आहे की आपण जितके लोकांना रीच करू शकतो तितके करायचे. त्याकरता आम्ही बऱ्याचशा स्कूल्स कॉलेजशी पण टायअप करतो, त्यांना जाऊन भेटतो, मुलांना सांगतो की बाबा करिअरमध्ये लेझर फोकस असणं किती गरजेचं आहे. आणि ह्या मिशनचा पार्टच आहे की मुलांना लेझर फोकस बनवावं. आणि लेझर फोकस का बनवावं, टू एक्सप्लेन द पॉवर ऑफ फोकस. फोकस केल्यानंतर तुम्ही कुठे पोहोचू शकता, फोकस केल्यानंतर तुमचं इनर स्ट्रेंथ माहिती पडल्यानंतर फोकस करणं किती इझी आहे. उगाच काहीतरी करण्यामध्ये टाइम वेस्ट करू नका. आणि आपण त्यांना राईट डायरेक्शन देतो टू मेक देम असेट फॉर फॅमिली, सोसायटी, नेशन अँड ग्लो. हा फार मोठा मुद्दा आहे. जेव्हा आम्ही एखाद्याचं काउन्सिलिंग करतो किंवा त्या करिअर गायडन्स करतो तेव्हा आम्ही त्याला क्लिअरली सांगतो की बाबा तू फक्त स्वतःचं बघू नकोस, तर तू जर चांगला घडलास तर तुझ्या आई वडिलांना प्राऊड होईल असं काहीतरी होईल. तू जर चांगला घडलास तर एका सोसायटीमध्ये चांगला माणूस जॉईन होईल. तू जर चांगला घडलास तर नॅशन ऍसेट बनशील.
तुझ्या प्लॅनिंगमुळे लोकांना फायदा होणार आहे. आणि शेवटी इफ यू आर फॅन्टॅस्टिक इन युअर अकॅडमिक्स अँड इफ यू मेक अ गुड करिअर, यू विल बी अ ग्लोबल स्टार. अँड व्हेन यू आर अ ग्लोबल स्टार, होणार काय, तुम्हाला फक्त रिकग्निशन मिळत नाही, तर तुम्हालाही जसं मी आज बोलतोय तर तुम्हालाही उद्या बोलायचा ऑपॉर्च्युनिटी मिळेल आणि तुम्ही 4 लोकांना सांगाल की बाबा फोकस असणं किती गरजेचं आहे. त्याकरता आमचं हे मिशन 1 मिलियन मिशन फोकस म्हणून या नावाने आम्ही प्रमोशन करतो. तर ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या की मिशन फोकसचं तुम्ही एक पार्ट आहात. हे याकरता तुम्ही नक्की आहात की आम्हालाही एक ऑपॉर्च्युनिटी मिळाली तुमच्या त्या मुलांना ऍड्रेस करायची, याचा मला स्वतःला आनंद आहे. आणि या लेक्चर नंतर तुम्ही ही टेस्ट करावी ही माझी प्रामाणिक इच्छा आहे. फक्त माझ्याकडेच नाही तर कुठेही करू शकता तुम्ही. या सायकोमॅट्रिक टेस्ट असे म्हणतात. सायकोमॅट्रिक टेस्टिंग करायचं असेल तुम्हाला तर तुम्ही माझ्याकडे येऊ शकता. प्लस जर नसेल तर आपलं तुम्हाला जमत नसेल काही गोष्टी कारणाने तर तुमच्या कोणी ओळखीचं तिकडे करा, पण टेस्ट नक्की करा जेणेकरून तुमच्या मुलाचं लेझर फोकस मिळेल. आणि आपल्याकडे टेस्ट करायचा बेनिफिट एवढाच आहे की एक तर आपण त्या मुलाला शेवटपर्यंत म्हणजे जर 10वीला गेलं तर आपण वर्षभर त्याला गायडन्स करतो, त्याला आपण हँड हेल्डिंग हे नाव दिलंय. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ही टेस्ट केल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याकडे एक पॉइंट आहे स्टडी हॅबिट. हा नॉर्मली कुठेही होत नाही. तर आपण स्टडी हॅबिटची टेस्ट करतो आणि मुलाच्या स्टडी हॅबिटमध्ये बदल कसा आणायचा त्याचंही त्याला मार्गदर्शन करतो. सो दिस इज व्हॉट वी डू इन आवर मिशन मिलियन, wherein we take a test of the students. At the same time, we help students to go into right direction with understanding their interests. तर या सर्व गोष्टीमध्ये सर्वांना पालकांनाही विनंती करतो ही टेस्ट नक्की करावा. त्याला सायकोमेट्रिक टेस्ट म्हणतात. माझ्याकडे नसेल करा तर कुठे आणखी करा, पण आपल्याकडे काउन्सिलिंग आपण एकदम थरली करतो आणि मुलाला हँड होल्डिंग करतो जेणेकरून आपण त्यांना प्रॉपर मार्गदर्शन करतो. माझ्याबद्दल सांगायचं झालं तर मी 1999 पासून बऱ्याचशा कॉलेजमध्ये शिकवलंय. त्यामध्ये काही कॉलेज म्हणजे केळकर कॉलेज तुम्ही ऐकलं असेल, यू मस्ट हॅव हर्ड अबाउट केळकर कॉलेज. तिथे मी शिकवलंय आणि डिग्री कॉलेजला शिकवलंय. मी सोमया कॉलेजला शिकवलंय. मी जैन कॉलेज ऍज अन एक्सटर्नल फॅकल्टी होतो. मी एमबीए कॉलेजमध्ये माझा विषय मी स्पेशलाइज होतो इंटरनॅशनल मार्केटिंग मध्ये, तो माझा विषय होता. मी उल्हासनगरला जे कॉलेज आहे कलानी कॉलेज तिकडे शिकवलंय आणि अशा बऱ्याचशा कॉलेजमध्ये मी शिकवलंय, बऱ्याचशा क्लासेसमध्ये माझं गायडन्स दिलेलं आहे. तर मला या स्टुडंट्स बद्दलचा अनुभव माझा अगदी फोकस आहे आणि ते त्यांच्या मनातले काय विचार असतात म्हणजे 15 वर्षाच्या वरती मी केळकर आणि सोमयाला शिकवलेलं आहे. तर असं माझा अनुभव आहे आणि त्याच्यानंतरच मी डिसाईड केलं की मला हे असं काहीतरी करायचंय जेणेकरून मी विद्यार्थ्यांना भेटेन आणि यामध्ये पैसे कमवणं हा एक उद्देश नाहीये. याच्यामध्ये मुलांमध्ये पोहोचणं एक उद्देश आहे. पैसा इज सेकंडरी फॅक्टर, पण मला मुलांमध्ये पोहोचायचंय आणि त्यांना आणि टेस्टचे पैसे आहेत ती गोष्ट वेगळीच असते, पण आपण त्यांना योग्य मार्गदर्शन करून एक राष्ट्रीय संपत्ती बनवायचं हे आपलं मार्गदर्शन आहे. आणि हे आपला प्रकल्पाचा एक मेजर उद्दिष्ट आहे किंवा ऑब्जेक्टिव्ह आहे. आवर ऑब्जेक्टिव्ह इज टू क्रिएट अ नॅशनल ॲसेट थ्रू द चाइल्ड or through children who are focused, and if they are focused we are sure that they will create a fantastic nation. and तेच आपला एक ध्येय आहे. आणि मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करेल तुम्ही टेस्ट घ्या आणि लक्षात ठेवा कधी पण जेव्हा आपण चांगली सुरुवात करतो याचं एंड पण चांगलं होतं. आणि हे बोलून मी माझं तुम्हाला सर्वांना बेस्ट विशेष देतो. सिलेक्ट युअर बेस्ट करिअर, वेल बिगन इज हाफ डन अँड टेक द टेस्ट नाव. एवढं बोलून माझ्या एंडला मी संपवतो. आणि तुम्हाला जर काही प्रश्न उत्तर असतील तर आपण ते प्रश्न उत्तर आता घेऊ शकतो. आणि मी ऍडमिनला रिक्वेस्ट करेन प्लीज जरा ओपन करा डिस्कशन. सगळ्यांना अनम्यूट करते. कोणाला प्रश्न विचारायचे असतील पार्टिसिपेंट्सला ते विचारू शकतात सर. तुम्ही चॅट बॉक्स मध्ये प्रश्न टाईप करू शकता. मॅडम जर चॅट बॉक्स मध्ये प्रश्न आले तर मला सांगा. एक मिनिट. वैष्णवीचा प्रश्न आहे. प्लीज टॉक समथिंग अबाउट चिल्ड्रन फॉलोइंग देअर फ्रेंड्स ब्लाइंडली ॲट द एंड. परत जरा रिपीट कराल का प्लीज जरा. Please talk something about children following their friends blindly at the end. अच्छा ब्लाइंडली. हाँ blindly करतात मुलं. ओके वैष्णवी which language are you okay to speak? कुठला विषय कुठली लँग्वेज बोलू? मराठी बोलू, हिंदी बोलू, इंग्लिश बोलू? वैष्णवी. हॅलो वैष्णवी. हॅलो वैष्णवीला अनम्यूट करा प्लीज जरा.
शी इज देयर इन द चॅट बॉक्स, शी इज देयर इन द वेबिनार. वैष्णवी, एक मिनिट बघा. हॅलो, हॅलो. केले मी. हॅलो. ओके, मी जनरली सांगतो या प्रश्नाचं उत्तर. हॅलो. हॅलो. हॅलो हा, सर, अनम्यूट केलेलं आहे पण काय आवाज येत नाहीये. बरं ठीक आहे. मी हा. नॉर्मली याचं उत्तर देतो. बघा, हो. नॉर्मली काय असतं की हे एक नॉर्मल कंप्लेंट आहे पेरेंट्सची पण आणि मुलांची सुद्धा, की ते मित्र करतो म्हणून मी करतो म्हणून, बरोबर आहे. पण जेव्हा हे आपण डिसिजन घेतो तेव्हा आपण स्वतः तो इंट्रोस्पेक्शन जो पार्ट सांगितलं तुम्हाला, मी स्वतः विचार करायला हवं की माझा मित्र जो आहे किंवा माझी मैत्रीण जी आहे, तिचं काय, तिचा विषय जो आवडीचा आहे, समजा तिला जॉग्राफी विषय आवडत असेल किंवा तिला हिस्ट्री विषय आवडत असेल, तर तिने ते आर्ट्स विषय घेतला तर तिला ग्रोथ होणारच आहे. पण ती जाते म्हणून मी जाणं हे चुकीचं आहे. कारण जेव्हा आपण असा डिसिजन घेतो तर त्यावेळेस पुढे जेव्हा आपण ग्रॅज्युएशन करतो किंवा पुढे आपण जात असतो त्या विषयामध्ये, तर कुठेतरी आपल्याला ती विषय आवडत नसतो आणि आपण ती घेतो. तर प्रत्येक पालकांना आणि विद्यार्थ्यांना, स्पेशली विद्यार्थ्यांना मी सांगू इच्छितो की तुम्ही असं कधीच करू नका की आपल्याला मैत्रिणीला किंवा मित्राला फॉलो करायचंय. कारण विषय, प्रत्येक माणूस युनिक असतो. लक्षात घ्या, एव्हरी पर्सन इज युनिक अँड ही हॅज हिज ओन इंटरेस्ट. So don't follow your friends just because he or she is doing. But yes, if you are having similar interest, you should go for it. Yes, I hope the question is answered in a proper manner. नसेल तर प्लीज चॅट बॉक्स मध्ये टाका, मला कळेल म्हणजे तुम्हाला काही अजून काही क्वेरी असेल तर. एनी अदर क्वेश्चन? सर, डॉक्टर विनोद कांबळेंचा प्रश्न आहे की नाउ स्टुडंट आर हॅव्हिंग टाइम इन दिस लॉकडाऊन and all online books are available from standard 1 first to 10th. Which subject they should read for UPSC and MPSC? आता मुलगा, डॉक्टर, तुमचा मुलगा किंवा मुलगी जे आहे ते कुठल्या वर्गामध्ये आहे? तुम्ही टाईप कराल का? अच्छा, 10वीची तुम्ही 10th एक्झाम दिली आहे. बरं, अच्छा. ह्या मुलाला, तुमचा मुलगा आहे की मुलगी आहे? ट्विन्स आहेत म्हणजे दोघं पण आहे, एक मुलगा आहे मुलगी आहे. बरं, ठीक आहे. अच्छा, तर यांचा इंटरेस्ट तुम्ही जाणला आहे का डॉक्टर? म्हणजे त्यांना खरंच इंटरेस्ट आहे का? कारण एमपीएससी युपीएससी द्यायचं म्हणजे हिस्ट्री जॉग्राफी हा विषय चांगला असायला हवा, लँग्वेज हा विषय चांगला असायला हवा, आणि जो करंट अफेअर्सचा जो टॉपिक असतो, करंट अफेअर जे चालू आहे, तर त्या करंट अफेअर मध्ये त्यांना रेग्युलर, मी हे सांगणार नाही फक्त न्यूज त्यांना ऐकायला लावा, पण त्यांना करंट हॅपनिंग्स वरती डिटेल अभ्यास करायला सांगा, वाचायला सांगा. कारण 10th मध्ये आहे, बऱ्यापैकी त्यांची मॅच्युरिटी आहे आणि त्यांना जर करंट अफेअर मध्ये इंटरेस्ट आहे का पहिले बघा. म्हणजे फक्त डोमेस्टिकच नाही पण इंटरनॅशनल सुद्धा. हिस्ट्री जॉग्राफी विषय करायला सांगा त्यांना. आणि मॅप स्टडी जी आहे, म्हणजे मॅप कुठे, इंटरनॅशनल मॅप्स, डोमेस्टिक मॅप्स, आणि प्रत्येक ठिकाणातली स्पेशालिटी काय आहे हे त्यांना या टाइमात तुम्ही सांगा, आणि याचा बराच त्यांना फायदा होईल. कारण नॉर्मली बघा, कॅपिटल ऑफ द स्टेट्स वगैरे हे सगळं नॉर्मल झालंय, काही विशेष नाहीये, पण त्या ठिकाणातलं कुठलं खनिज आहे किंवा कुठलं प्रोडक्टिव्हिटी जास्त आहे किंवा कुठे ऊस जास्त आहे किंवा साखर कारखाने कुठे जास्त आहेत आणि का, बरोबर आहे. किंवा एखादा समजा तुमच्या या ट्विन्स पैकी कोणाला मूवी मध्ये इंटरेस्ट आहे, तर त्या हिरो हिरोईनचं एंटायर बायोग्राफी पूर्ण त्याला माहिती असायला हवी. पण ते हे सर्व सखोल अभ्यास त्यांना करायला हवा आणि हाच टाइम त्यात वापरता येते. आणि जर तुम्हाला जर इंटरेस्ट जर त्याचा जाण्याचा आहे बऱ्यापैकी, खरंच ते एमपीएससी युपीएससी करत नाही करता येत, तर सायकोमेट्रिक टेस्ट तुम्ही त्याची करून घ्या, त्यानंतर तुम्हाला कळेल की एक्झॅक्टली, आणि तुम्ही डॉक्टर असल्यामुळे मला वाटतं तुम्हाला सायकोमेट्रिक टेस्टचा अंदाज असेलच आणि त्याचे बेनिफिट आणि ऍक्युरसी लेवल किती आहे हे तुम्हाला माहिती असेलच. डॉक्टर, जर तुम्हाला, अच्छा, तुम्ही पीएचडी कॉमर्स मध्ये आहात, तर तुमचा विषय कुठला आहे डॉक्टर? ओके, विषय कुठला तुमचा कॉमर्सचा? कॉमर्स एज अ होल सब्जेक्ट आहे का? ओके, ठीक आहे. ओके, तर सायकोमेट्रिक टेस्ट डॉक्टर आहे, ती तुम्ही नक्की अवश्य घ्या, करून घ्या, त्याने करून मुला मुलींचं, अच्छा, मार्केटिंग मॅनेजमेंट, अच्छा, ओके, गुड.
फॅन्टॅस्टिक. डॉक्टर, तुमचा प्रश्नाचं उत्तर व्यवस्थित आलंय तुम्हाला, म्हणजे इट इज यू आर सॅटिस्फाईड विथ द आन्सर? ओके, थँक्स अ लॉट डॉक्टर. नक्की तुम्ही टेस्टिंग करून घ्या, सायकोमेट्रिक टेस्ट. ओके, थँक्स अ लॉट. आणखी काही प्रश्न आहे का? थँक्यू डॉक्टर, थँक्यू सो मच. सर आता काही प्रश्न नाही आहेत. हॅलो, प्रश्न नाही आहेत का? नाही सर्वांना क्लिअर आहे? आपण जे काही बोललो त्याच्याबद्दल तुमचं काही तुम्हाला काही प्रतिक्रिया वगैरे द्यायची आहे का? किंवा आपण जे मी जे प्रेझेंटेशन केलं त्याच्यामध्ये तुम्हाला काही डिस्कशन करायचं आहे का? परत एकदा आम्हाला स्लाइड रन करू का मी? अच्छा, एक प्रश्न आलाय मॅडम. हां सर. Can commerce student take up MPSC, UPSC? Yes, sure, yes, definitely. Any graduate can take MPSC, UPSC. विद्यार्थ्यांचे काही प्रश्न आहेत का अजून? नाही सर, कुठलाही प्रश्न नाही अजून. विद्यार्थ्यांचे नाही आहेत? नाही कुठलाच नाही. विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारायचे असतील तर विचारू शकतात सरांना, किंवा चॅट बॉक्स मध्ये टाइप करून द्या. ज्यांना विचारायचं नाही विचारा, म्हणजे आपल्याला प्रश्नांचे उत्तर क्लिअर होणं गरजेचं आहे. फक्त प्रेझेंटेशन ऐकण्यात अर्थ नाहीये. तुम्ही प्रश्न विचारा. वेबसाईट कुणाला हवी आहे त्यामध्ये खाली बघा ना सर, आहे ना वेबसाईट, त्यामध्ये tutelageindia.net आहे. ओके. सर स्लाइड वर आहे, मला वाटतं त्यात नाहीये. स्लाइड दाखवा एखादी. एक मिनिट. दिसते का स्लाइड? हो. ओके. ऋतिका पगारेचा एक मला वाटतं काही प्रश्न आलेला आहे. विचारा. If you have to concentrate on your stream but through you have also another hobby to explore, then what to do? ओके. Another hobby. ऋतिका, तुमची हॉबी कुठली आहे दुसरी, आणि फोकस कुठला करायचा तुम्हाला सांगाल का जरा प्लीज? हॅलो. हा, येस. हॅलो. काल पाठवली ना वाक्य मी? हॅलो. हो, पप्पाच्या ह्याच्यावर पाठवले. एक Hello. चांगला सेमिनार आता होता, तुम्हाला लोकांना मेसेज पाठवला होता मी बघा करून, 10वी नंतर काय करायला पाहिजे त्यासाठी. हा, तर जाऊ दे, आता संपलं ते, मी ऐकलं आता. हॅलो. मी वाक्य पाठवले, मला वाटतं तुझ्या पप्पाच्या ह्याच्यावरती पाठवले. एक मिनिट, मी इथे पाठवतो आता. हा सर. आणखी काही प्रश्न विचारा प्लीज. ते पाठवेपर्यंत काही प्रश्न आहेत का अजून? नाहीये सर, एकच तेवढा होता. मध्ये काहीतरी आवाज आला, काहीतरी दुसराच कुठला तरी मला. अच्छा, नाही आता या मुलीचा प्रश्न विचारला. हो, त्याच्यानंतर नाहीये. पण तिने टाईप नाही केला ना की तिला इंटरेस्ट कशामध्ये करायचा आहे? नाही, आन्सर नाही केलं नाही. पगारे नाव तुझं काय ना? हो, पगारे, ऋतिका पगारे. ऋतिका, तुला काही प्रश्न, मला तुझा प्रश्न कळाला, पण तुझा इंटरेस्ट कुठला करायचा आहे आणि तू सध्या काय प्लॅन केलायस? कुठला विषय घ्यायचा आहे? कारण बघ, आता मी जनरल तुला आन्सर देतो, कारण तुझं काही उत्तर येत नाहीये. याचं जनरल आन्सर असं आहे की जेव्हा तुम्ही कुठला करिअर चूज करता आणि तुमची काही वेगळी हॉबी आहे, तर हॉबी केव्हाही आपण पॅरलली करू शकतो, प्रोव्हाइडेड यू गिव्ह क्वालिटी टाइम फॉर इट. मी उदाहरण देतो एक. समजा फॉर एक्झाम्पल तुला कुठली तरी नवीन भाषा शिकायची आहे, ओके, किंवा तुला काही ड्रॉइंग वगैरे इंटरेस्ट आहे आणि तू हाऊ मच स्टडी. ओके, प्रियंका दळवीचा पण एक प्रश्न आहे, मी नंतर सांगतो. म्हणजे वैष्णवीचं आता समजा आपण जर काही हॉबी आहे आपली काही, तर त्या हॉबीला आपण कसं पॅरलली बॅलन्स करू शकतो ते महत्वाचं आहे. म्हणजे जर समजा तुम्ही सायन्स विषय घेतलाय, तर सायन्स मध्ये सकाळीचे लेक्चर आहेत आणि दुपारचे प्रॅक्टिकल्स आहेत. तर संध्याकाळी जो हॉबीचा टाइम तुम्हाला मिळतो का, किंवा तुम्ही कसा वेळ काढाल त्यावर डिपेंड करतो. तुम्ही जर वेळ काढू शकला तर यू कॅन पॅरलली डू इट. पण जर तुम्ही वेळ काढू नाही शकला, जबरदस्ती त्यात कुठे फिट केलं, तर दोघंही गोष्टी व्यवस्थित होणार नाही.
तर तुम्हाला त्याकरता वेळेचं नियोजन करावं लागेल. आणि जर वेळेचं नियोजन प्रॉपर केलं तर डेफिनेटली तुम्ही हॉबी करू शकता अलॉंग विथ युअर स्पेशलाइज सब्जेक्ट दॅट यू आर डिसाइडेड. ओके. ऋतिका, तुझा प्रश्न उत्तर मिळालं बरोबर तुला? जरा टाईप करून पाठव येस म्हणून. हॅलो ऋतिका. दुसरा मला प्रियंका दळवीचा प्रश्न काहीतरी आहे. प्रियंका दळवीचा, हाऊ मच टाइम मिनिमम शुड बी स्टडी रेग्युलरली इन 10th स्टँडर्ड? बघ आता 10th नॉट तुम्ही 10th स्टँडर्ड मध्ये रेग्युलर टाइम हा तुझ्या याच्यावर डिपेंड करतो. काही मुलांना 2 तासात समजतं, काही मुलांना 4 तास समजतं, काही लोकांना 8 तास समजतं. एक पॅरेंट्स जे आहेत त्यांना सांगतो एक गोष्ट की आपला जो ब्रेन आहे, ब्रेनचा जी रचना आहे त्याच्यामध्ये हा जो पार्ट आहे, हा आपली ब्रेनची साईज ही असते. ओके. आणि हा ब्रेन नॉर्मली जो स्ट्रक्चर आहे त्याच्यामध्ये वेगवेगळे पार्ट असतात, म्हणजे 2 हेमिस्फिअर असतात, म्हणजे ह्या अशा असतात, असा ब्रेन असतो आणि याला कनेक्टेड एक छोटीशी मेम्ब्रेन असते. तर जेव्हा हा ब्रेन असतो या ब्रेनमध्ये वेगवेगळे पार्ट, याच्यामध्ये सब पार्ट्स असतात. त्याला आपण नॉर्मल व्हिज्युअल म्हणतो. ओके. म्हणजे व्हिज्युअल पार्ट असतो, ऑडिटरी पार्ट असतो, कॅनेस्थेटिक पार्ट असतो आणि ऑडिटरी डिजिटल म्हणून पार्ट असतो. हा म्हणजे हा विषय वेगळा आहे, पण सांगायचा उद्देश असा, तर काही जे मुलं असतात की ज्यांना लर्निंग चांगली म्हणजे लेक्चरनी काही गोष्टी कळतात, काही मुलांना व्हिज्युअल्सनी कळतात म्हणजे बघून कळतात, काही मुलांना ऑडिओ आणि व्हिडिओने कळतात आणि काही मुलांना प्रॅक्टिकली कळतात. तर आता तुझा कुठला, प्रियंका तुझा कुठला, तू कुठल्या कॅटेगरीत बसते हे तू डिसाईड करायचं आहे. तुला असं वाटतं की नाही मला बघून काही गोष्टी कळतात तर मग तो ऑडिओ व्हिडिओ ऑन करून वाचायचा आपल्याला. तर डेफिनेट असा वेळ असा काही नसतो. वेळ जोपर्यंत आपण बसू शकतो, जोपर्यंत आपल्याला समजतंय. यात पण तुला मी बरोबर प्रश्न विचारलास, हा चांगला प्रश्न विचारलास. यात तुम्हाला सर्व विद्यार्थ्यांना सांगतो मी की कंटिन्युअस अभ्यास करू नका. जेव्हा आपल्याला वाटतं की मला आता ब्रेक हवा आहे तर एक 10 मिनिटाचा ब्रेक तुम्ही घ्या, 10 ते 20 मिनिटाचा ब्रेक घ्या, पण 20 मिनिटाच्या वरती जाऊ नका. कारण 20 मिनिटाच्या बाहेर गेलं तर परत डिफोकस होणार, मग परत तुम्ही येणार, परत अभ्यास करणार तर होणार नाही. ओके. तर तुम्ही लक्षात घ्या की कधी सुद्धा वेन एव्हर यू आर डुईंग इट, वेन एव्हर यू आर स्टडिंग, फोकसली अभ्यास करा आणि एक ब्रेक घ्या आणि टार्गेट ठेवा की ओके मला आता हा एक प्रश्न ऐकायचा, वर्ल्ड वॉरचा अभ्यास करायचा आहे तर वर्ल्ड वॉर करणार, किंवा इंग्लिशचा एक चॅप्टर करणार. एक चॅप्टर झाल्याशिवाय उठू नका आणि उठल्यानंतर स्वतः शाबासकी द्या. ओके 10 मिनिटं मी आता ब्रेक घेणार आहे आणि 10 मिनिटांना परत येऊन अभ्यास करणार आहे, मग तो विषय दुसरा असेल. तर दॅट इज युअर आन्सर प्रियंका. वेळ असा फिक्स नसतो, ते प्रत्येकावर डिपेंड करतं आणि आपल्याला आपल्या कॅपॅबिलिटी प्रमाणे अभ्यास करायचा आहे, पण ब्रेक कंपल्सरी घ्यायचा आहे. 24 तास अभ्यास करत बसू नका. थँक्यू प्रियंका, थँक्स फॉर द अप्रिसिएशन. आणखी कोणाचे प्रश्न आहेत का विद्यार्थ्यांचे? हॅलो. हाऊ मच टाइम टू स्टडी, परत आला त्याचं प्रियंकाचा झाला. ओके. एनिथिंग एल्स दॅट वी कॅन बी व्हेरी ओपन इन आस्किंग द क्वेश्चन, बिकॉज तुमच्या करिअरचा प्रश्न आहे, करिअरमध्ये कुठेही चूक होता कामा नाही. मला वाटतं नाही आहेत सर कोणाचे प्रश्न आता. बरं चालेल. तुम्हाला एक जाताना सांगतो एक गोष्ट की यू शुड चूज युअर करिअर बाय चॉईस, नॉट ओनली, इट इज नॉट अबाउट जस्ट चूजिंग इट, बट चूज इट इन राईट टाइम. म्हणजे ही वेळ पण तेवढीच इम्पॉर्टंट असते. तर डोंट जस्ट चूज युअर करिअर बट चूज इट इन राईट टाइम. थँक्यू सो मच. I hope I was quite clear to everybody, and it will be definitely helpful for everyone. You can be always in touch with me. My number is there on the screen, or you can be in touch through Sabri sir. The institute has done a fantastic job by arranging this webinar, and I am sure whoever attended this particular webinar will be benefited with this webinar. And surely tomorrow, if you require any query, you can always be in touch with me. Thanks a lot. Thanks for the opportunity, Sabri sir, and thanks for the opportunity for listening to me, all the parents and the students. It was really pleasure to address you. Thanks a lot. धन्यवाद सर. मी आशा व्यक्त करते की या सरांच्या मार्गदर्शनामुळे 10वी नंतर उपलब्ध असलेल्या ज्या संधी आहेत, विद्यार्थी आणि पालक त्या संधींचा पुरेपूर लाभ घेतील. आणि मी याबरोबरच पालकांचे आणि विद्यार्थ्यांचे सुद्धा आभार मानते. आणि महत्त्वाचं म्हणजे सरांनी जे मार्गदर्शन केलं, ट्युटोरेज एल
ट्युटलेज इंडिया या संस्थेचे जे आहेत सर विशाल कदम सर यांनी जे मार्गदर्शन केलं विद्यार्थ्यांना मोलाचं, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते. धन्यवाद सर. आणि विद्यार्थ्यांना जर आणखी काही सखोल याबद्दल माहिती हवी असेल तर सरांशी सगळ्यांनी संपर्क साधावा, कारण सरांचा या ठिकाणी त्यांनी इंटरनेट आय डी पण, मेल आय डी पण दिलेला आहे आणि फोन नंबर पण दिलेला आहे आपल्या त्यांच्या याच्यावरती, तर सरांशी संपर्क साधावा. धन्यवाद सर. Thank you, ma'am. Thanks a lot. Thanks a lot and all the best to everyone.